ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, उपस्थित भूदेव हो. कालपर्यंत आपण कथानक पाहिलं. सगळ्या देवतांनी प्रार्थना केली आणि सगळ्या देवतांच्या प्रार्थनेला फलस्वरूप भगवान स्वानंदाधिपती वक्रतुंड रूपामध्ये अवतीर्ण झाले. वक्रतुंड अवतार झाला आणि वक्रतुंड युद्धाकरता मत्सरासुराच्या नगरीला येऊन पोहोचले. एक मजेदार गोष्ट आपल्याला सगळीकडून पुन्हा समजून घेतली पाहिजे. या सगळ्या देवतांनी राक्षसांनी सगळ्या पृथ्वी जिंकली. या सगळ्या राक्षसांनी पृथ्वी जिंकल्यानंतर नागलोक जिंकला. जेवढे पुढचे 8 येतील त्या सगळ्या राक्षसांच्या कथा सारख्याच आहेत, मी आपल्याला सांगतोय. यांनी पृथ्वी जिंकली, त्यानंतर नागलोक जिंकला, त्यानंतर स्वर्गावर आक्रमण केलं. पहिले स्वर्ग जिंकला, मग ब्रह्मलोक, विष्णुलोक, कैलासापर्यंत सगळे लोक जिंकले. पण यातला एकही राक्षस त्यातल्या कुठल्याही लोकात कायमचा राहिल्याचं वर्णन नाही. म्हणजे हे कैलासापर्यंत गेले, वैकुंठापर्यंत गेले, पण तिथे तिथे त्यांनी आपापलं कोणीतरी मुलगा म्हणा किंवा अमात्य एखादा कोणीतरी प्रधान म्हणा असा स्थापन केला आणि या सगळ्यांनी आपली राजधानी नंतर येऊन पुन्हा भारतात स्थापन केली. म्हणजे हे सगळे वापस भारतात आलेले आहेत. हे आपल्याला अत्यंत समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, कारण हे सगळे लोक फक्त आणि फक्त भारतातच येतात. त्याचं कारणच आहे की स्वर्गात जाऊन आलेल्या या सगळ्या राक्षसांना स्वर्गापेक्षा भारत चांगला वाटतो. वैकुंठात कैलासात जाऊन आलेल्या या सगळ्यांना वैकुंठापेक्षा कैलासापेक्षा माझा भारत श्रेष्ठ वाटतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण पहिल्यांदा मुद्गलांच्या कथेत सांगितलं तसं इथं उपासना करता येते. म्हणून जगातली एकमेव भूमी जिला पुण्यभूमी म्हटल्या जातं. बाकी कुठल्याही भूमीला पुण्यभूमी म्हणण्याची जगातही पद्धत नाही. म्हणजे या पृथ्वीवर सुद्धा उरलेले 5 द्वीप खरं असे आहेत की ज्याच्यावर माणूस राहू शकतो, ज्याला सध्याच्या भाषेत आपण खंड म्हणतो. नवद्वीपा वसुंधरा, सप्तद्वीपा वसुंधरा तिचं वर्णन पुराणांनी केलं. पण सध्याचे जे 5 खंड ज्याच्यात माणूस राहू शकतो त्यातही फक्त आशिया खंड, आणि त्यातही फक्त आशिया खंडातला फक्त भारत. कारण इथेच सगळ्या देवतांचे अवतार झाले. एकही देवतेचा अवतार युरोपमध्ये झाल्याचं वर्णन नाही. एखादा अवतार रशिया, जपानमध्ये झाल्याचं वर्णन नाही. सगळे अवतार सगळ्या देवतांचे, मोर्याचे सोडून द्या, बाकीच्याही कुठल्याही देवतेचे एकही अवतार उरलेल्या देशात नाहीत. का? कारण त्या पुण्यभूमी नाहीत. भारत ही पुण्यभूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि म्हणून पुढचा भाग मजेदार लक्षात घ्या. पावित्र्याचं आपल्याकडचं टोक काही असेल तर त्याचं नाव आहे मातृत्व. म्हणून जगात सगळ्यात पवित्र काय? आई. आईपेक्षा पवित्र काही नाही हे शास्त्राने सांगितलं. आणि म्हणून आपल्याकडची संस्कृती किती सुंदर आहे. ती सगळ्या पवित्र गोष्टींना माता म्हणते. म्हणून भारत भूमीला केवळ भूमी म्हटल्या जात नाही. ही मातृभूमी नाही आहे, ही मातृभूमी आहे. इथे मातृभूमीचा संबंध वापरला, माता म्हटलं. आणि फक्त भारतालाच भारत माता म्हटल्या जातं. कधीतरी तुम्ही अमेरिका काकू, इटली काकमामी, चीन काका, जपान मामा असं काहीतरी ऐकलं नाही. कुठल्याही देशाशी हे नातं जोडण्याची पद्धत नाही. भारताचा मात्र संबंध असा मजेदार आहे की इथं प्रत्येक गोष्टीशी आपण नातं जोडतो. भूमीला आपण भूमाता म्हणतो, नदीला आपण लोकमाता म्हणतो, गाईला आपण गोमाता म्हणतो. प्रत्येक गोष्टीचं मातृत्वाचं नातं आहे. आणि मातृत्वाचं नातं इतकं पवित्र आहे की आपल्याकडे सहज बोलताना सुद्धा कुठल्याही स्त्रीला मावशी म्हटल्या जातं.
ती आमची ती कामवाली असली तरी कामवाली मावशी. बोलताना आपण सहज तिला मावशी म्हणतो. मावशी हा शब्द मुळात खरं तर हिंदीत जास्त पटकन समजू शकेल, मासी. आणि मासी बोले तो मा जैसी. तिच्याकडे आम्ही मातेच्या नजरेने पाहतो, म्हणून मा जैसी, म्हणून मावशी शब्द सहजतेने आपल्याकडे आला. आणि मग सगळ्या माता भगिनींकडे पाहताना ती पावित्र्याची जी भूमिका आहे ती राक्षसांनाही कळली होती. म्हणून राक्षस वैकुंठापर्यंत कैलासापर्यंत जातात पण परत भारतात येतात. त्यांचं हे परत भारतात येणं आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. किमान भगवंताच्या कृपेने त्या भारतातल्या दंडकारण्यात, त्या दंडकारण्यातल्या मयुरेश्वर क्षेत्रात आपल्याला संधी मिळाली आहे. राक्षसांना कैलासापर्यंत गेल्यावर कळलं मोरगावचं महत्व. आपल्याला आयतं मोरगावात आलोय, आपल्याला कळलं पाहिजे की नाही. म्हणून फार मजेदार गोष्ट, सौंदर्याने युक्त असणाऱ्या अशा या भारतभूमीमध्ये ते सगळे राक्षस येऊन पोहोचतात. त्यांनी निर्माण केली नगरी. त्या नगरीचं नाव मोठं सुंदर आहे, ईर्षापुरी. मत्सरासुराच्या नगरीचं नाव ईर्षापुरी. कारण घराला नावं सुद्धा ठेवताना काय ठेवायचे. काल आपण व्यक्तींच्या नावाचा विचार केला, वस्तूंचे नावं तसेच ठेवल्या जातात, घरांचे नावं सुद्धा. काही काही लोक जे नावं ठेवतात त्यातून हा प्रकार ईर्षापुरी, म्हणजे तिथं ईर्षाच निर्माण होणार आहे. कारण त्यातला भावच तो आपल्या समोर आला. मत्सरा वासक अशा प्रकारच्या त्या ईर्षापुरीमध्ये भगवान येऊन पोहोचले. आणि भगवान वक्रतुंडांनी आल्यानंतर पहिलं काम केलं, आपल्या 8 गणांना आवाहन केलं. ते 8 गण प्रगट झाले. 2 आपल्या इथं मांडलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला 2चे नाव माहिती आहेत. एकाचं नाव आहे आमोद, एकाचं नाव आहे प्रमोद. मोद म्हणतात, काही वेळा आमोद म्हणतात. आमोद आणि प्रमोद हे 2 गण आपल्याकडे आहेत. भगवंताच्या पाठीशी उभे असतात नेहमी. मंदिरात आपल्याला समोर आपण जागा आहे त्या हिशोबात मांडले. भगवंताच्या मागे असतात, म्हणून दक्षिणद्वाराच्या देवता आहेत त्या. भगवंताच्या मागे उभं असणं या अर्थाने. मोद प्रमोद आपल्याला 2 माहिती आहेत. उरलेले 6 मुद्गलांनी सांगितले, ब्रह्मप्रिय, योगप्रिय, स्वानंद भोक्ता, ज्ञानमय, सर्वग आणि सर्ववित अशा प्रकारचे 8 गण प्रगट झाले. भगवंतांनी त्या सगळ्यांना सांगितलं, आता मत्सरासुर नावाच्या राक्षसाशी आमचं युद्ध होणार आहे. या युद्धामध्ये तुम्ही सगळेजण आमच्या सोबत राहा. आपल्याला हे युद्ध करायचं, ही युद्धाची लीला खेळायची आहे. ते सगळे 8ही हसायला लागले. म्हणजे भगवंत काय गंमत करताय. आमच्यातल्या कोणाही एकाला सांगा, संपूर्ण जगाचा विनाश करून तुमच्या पायाशी म्हणाल त्याला आणून उभं करू. तुमची एवढी आमच्यावर कृपा आहे, आम्हाला 8 जणांना बोलवायची तुम्हाला गरज काय. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला प्रगट होण्याची गरज काय होती. एवढा कोणता भयानक राक्षस जन्माला आला की ज्याच्याकरता स्वानंदनाथाला प्रगट व्हावं लागतं. तुम्ही नुसतं आम्हाला आज्ञा करा, आम्ही सेकंदात हे सगळ्या गोष्टी संपवून टाकू. भगवान म्हणतात, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हे सगळं जरी एका मिनिटात केलं तर मग 21 दिवस पारायण कशाचं करायचं. आरामशीर चाललं पाहिजे की नाही, व्यवस्थित पूर्ण पाहिजे की नाही. अरे लीला म्हणून करायची आहे, खेळ म्हणून करायचा आहे, तर जरा मजा घेत करू. आणि हे जे मजा घेत करणं आहे हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. काही गोष्टी उपनिषदांनी आपल्याला वेगळ्या शब्दात सांगितलं. तत्वज्ञान, आपण सगळे जन्माला आलो. पहिल्या दिवशी बोलताना मी त्याच्यावर बोललो, का जन्माला आलो. त्याचं उत्तर आहे, भगवान एकटाच एकटा होता. उपनिषदांनी शब्द वापरला, परब्रह्म सच्चिदानंद स एकाकी न रमते. त्याला एकट्याला करमत नव्हतं. एकटाच एकटा परमात्मा होता, बाकी कोणीच नव्हतं. त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि म्हणून त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच असंख्य रूपामध्ये नटो. त्याला एकट्याला करमत नव्हतं. यातून पुढचा सगळा पसारा तयार झाला. व्यवस्थित लक्षात घ्या, त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून सगळा पसारा निर्माण झाला. आणि म्हणून त्याचा परिणाम असा आहे की आपल्याला एकट्याला करमत नाही. म्हणून आपण एकटे बसलो की बोर होतं, किंवा एकटं बसलो की भीती वाटते. मला त्याच्या पलीकडची गंमत वाटते, एकटंच असल्यानंतर भीती कोणाची वाटते. आता नाहीच आणि दुसरा कोणी. एकदा जर मी माझं दार आतमधून लावून घेतलं, आता आतमध्ये नाहीच कोणी, तर भीती वाटायचा संबंध येतो कुठे. पण भीती वाटते कोणाची, असेल या शंकेची. तिथं असायची गरज नाहीये कोणी, नुसेल असावा किंवा असेल या शंकेनीच भीती वाटते. म्हणून एकटं असलं की भीती वाटते, हा मानवी विषय. आणि एकटं असलं की कंटाळा येतो, हा दैवी विषय. म्हणून आपण कोणाला तरी शोधतो, कोणाला तरी बोलावतो. प्रत्यक्ष नाही भेटला तर अप्रत्यक्ष वापरतो. त्या अप्रत्यक्षाला टीव्ही, रेडिओ, मोबाईल असं म्हणतात. त्या माध्यमातून का होईना आपण कोणाशी तरी जुळलेलं राहतो, कारण आपल्याला एकट्याला करमत नाही, कारण आपला जन्मच त्यातून झालेला आहे. आता पुढचा भाग लक्षात घ्या. भगवंतांनी सगळी सृष्टी का निर्माण केली, त्याला एकट्याला करमत नव्हतं.
म्हणून त्याला बोर होत होता, आपल्या भाषेत वापरायचं तर त्याच्या बाबतीत हा शब्दच लागू पडत नाही. पण त्याला एकट्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. एवढं पक्क. हे सगळा खेळ मांडला, बरोबर. आपणही तसंच करतो. आपल्याला करमत नसलं की आपण खेळ मांडतो. बाकी कोणीच नसलं जवळ तर पत्ते खेळायला बसतो. आणि मग एकट्याने खेळायचे पत्त्याचे खेळ आहेत, ते सगळे लाईनने आपले लावत बसायचे. किती वेळ खेळता? जोपर्यंत त्या खेळण्याचाही कंटाळा येत नाही तोपर्यंत. आणि ज्या क्षणी खेळण्याचा कंटाळा येईल त्या क्षणी काय करता? त्या क्षणी ते सगळे पत्ते एकत्र करून वेडेवाकडे गुंडाळून डब्यामध्ये फेकून देतो. हा नियम आपल्या बाबतीत आहे. बुद्धिबळ खेळायला बसतो. कुठपर्यंत खेळतो? जोपर्यंत आपण जिंकत असतो, आपल्याला मजा येत असते तोपर्यंत खेळतो. ज्या क्षणी आपल्याला कंटाळा येतो खेळण्याचा त्या क्षणी सगळ्या सोंगट्या एकत्र करतो आणि डब्यात टाकतो, बरोबर. मोरया खेळायला बसलाय, आपण सगळ्या सोंगठ्या आहोत. पुढचा हिशोब समजून घ्या ना. मोरया खेळायला बसलाय, आपण सगळे सोंगट्या आहोत. जोपर्यंत त्याला बरं वाटेल अशा सोंगट्या चालतील तोपर्यंतच खेळ चालेल. ज्या क्षणी त्याला वाटेल की या सोंगट्या आता काही मला पाहिजे तशा खेळत नाही, तो सगळं गुंडाळून फेकून देतो. त्याला शास्त्रांनी प्रलय असं म्हटलं. तो येऊ नये असं वाटत असेल तर त्याला बरं वाटेल असं खेळा. ते मूळचं महत्वाचं आहे. त्याला बरं वाटेल असं खेळा. आणि त्याला बरं काय वाटतं त्याचा हिशोब आपण वारंवार याच्यामध्ये पाहणार आहोत. की भगवंताला बरं वाटेल असं बोललं पाहिजे, भगवंताला बरं वाटेल असं काम केलं पाहिजे, त्याला बरं वाटेल असं त्याच्या कानाशी जाऊन बोललं पाहिजे. आपण आपल्याला बरं वाटेल ते बोलतो, त्याला आवडत नाही. आणि फार बरं आहे तो ऐकत नाही. नाही तर कंटाळून गेला असता. दिवसभर सगळ्या घिनघिने ऐकून ऐकून डोका भुगवायची वेळ आली असती. मोरयाची असून अशी पंचायत झाली असती. बुद्धिपतीची बुद्धी फिरायची. इतके त्याच्या कानावर रोज तण पडतात पण तो काही ऐकत नाही. आणि विषय निघालाय म्हणून 1 मिनिट सांगूनच घेतो. का ऐकत नाही? कारण माझ्या मोरयाचं एक फार सुंदर नाव आहे, शूरपकर्ण. मोरयाचे कान सुपासारखे आहेत. ज्यांना ज्यांना वाटतं आपण इतकं सांगतो तरी तो का ऐकत नाही, त्यांच्याकरता स्पेशल आपल्याला असलेला विषय. मोरयाचे कान आहेत सुपासारखे. सूप कशा करता वापरतात? धान्य पाखडण्यासाठी. त्याच्यामध्ये एकदा धान्य घेतलं आणि पाखडायला सुरुवात केली की काय होतं? सगळा काडी कचरा उडून जातो. फक्त सत्वयुक्त असलेले जे दाणे आहेत तेवढेच शिल्लक राहतात. बाकीचा सगळा कचरा फोलपट उडवल्या जातात. तसं आपण जे जे काय मोरयाच्या कानावर टाकतो ते सगळं मोरया पाखडून घेतो आणि सगळा कचरा उडवून लावतो, फेक तिकडं. नाही का? याची रडगाणी त्याची रडगाणी, हे असं ते तसं. मोरया म्हणतो फेक तिकडे, काही ऐकायच्या लायकीचं नाही. मग काय ऐकतो? त्याचं उत्तर आहे जे त्याला आवडतं ते. आणि त्याला काय आवडतं स्वतःवरून तपासा. कोणाही माणसाला सगळ्यात आवडती गोष्ट असते त्याचं स्वतःचं नाव. वास्तविक ते आपलं नाही. मी जन्माला आलो तेव्हा माझ्या देहाला नाव नव्हतं. 12 दिवस मी बिना नावाचा तसाच पडून होतो. 12व्या दिवशी आई वडिलांनी त्यांना आवडणारं नाव ठेवलं. मला विचारलं नाही तुझं हे नाव ठेवू का. विचारलं असतं तरी उपयोग नव्हता, कारण मला काहीच सांगता येत नव्हतं. पण तरी ते त्यांनी ठेवलेलं नाव मला इतकं प्रिय आहे की रात्री बेरात्री जरी कोणी हाक मारली तरी मी ताबडतोब उठून ओ म्हणतो. मग मला सांगा, जे माझं मूळ नसलेलं, ज्या नावाच्या भरोश्यावर काही होत नाही, भले आपण ओरडू आहे माझं नाव सांग, नाही का, पद्धत असते माणसाची, नाही का, नुसतं माझं नाव सांग सगळे कामं होतील, कोणालाही जाऊन विचार. आमच्याकडे मजेदार प्रकार असतो. चौकात येतात लोक सांगतात, हा कोणालाही जाऊन चौकात विचार, कोणी सांगते माहित नाही म्हणून. पण अशी ज्याची अवस्था त्यालाही स्वतःच्या नावाचं कौतुक असतं. मला पुढचं सांगायचंय, ज्या नावाच्या भरोश्यावर काहीच होत नाही त्याला आपल्या नावाचं एवढं कौतुक आहे. ज्याच्या नावाच्या भरोश्यावर ब्रह्मांड चालतं त्याचं नाव त्याला ऐकायला किती आवडत असेल. तुम्हाला मला माझं नाव इतकं आवडतं की चौकात नव्हे पेपरमध्ये चुकून नुसतं नाव दिसलं, आडनाव वेगळं, नाव फक्त आपलं, आडनाव आपलं बहुतेक वेळा नसते, कारण नाव आणि आडनाव दोन्ही एकत्र यावं असं आपण तसंही काही केलेलं नसतं. पण नुसतं नाव जरी आपलं दिसलं तरी पहिले नजर तिथं जाते की नाही? जाते. याचा अर्थ काय आहे? आपलं नाव आपल्याला किती प्रिय आहे. आणि मग मला सांगा, आपलं नाव आपल्याला इतकं प्रिय असेल तर त्याला त्याचं नाव किती प्रिय असेल. काय ऐकतो? त्याचं उत्तर आहे फक्त गजानन गजानन गजानन, एवढंच ऐकतो. बाकी सगळा कचरा उडवून लावतो. त्याच्यामुळे याच्यानंतर जेव्हा जेव्हा वाटेल आपलं तो का ऐकत नाही, समजून घ्या नको ते सांगतोय म्हणून ऐकत नाही. आणि तुम्हाला कुठे आवडते ऐकायला?
अशी एक कल्पना करा, उद्यापासून मी तुमच्या घरी आलो रोज 1 तास, दुपारी मला काही काम नाहीये, रोज 1 तास मी तुमच्याकडे आलो आणि माझ्या जीवनात असलेले दुःख, दैन्य, दारिद्र्य तुम्हाला सांगायला सुरुवात केली. किती वेळा ऐकाल? पहिल्या दिवशी आता नाईला जर एवढ्या लांबून बोलावलंच आहे, आपण तर हरकत नाही, 1 दिवस ऐकून घ्याल, जरा बरं वाटतं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सांगितलं, तिसऱ्या दिवशी सांगितलं, चौथ्या दिवशी मी येण्याच्या वेळेला दार बंद कराल की नाही, मागच्या दाराने पळून जाल की नाही. साधा हिशोब आहे. कारण मी माझ्या घिणगिणी सांगितलेल्या तुम्हाला आवडत नाही, मी एक तुमच्यासारखा माणूस असून माझ्या घिणगिणी सांगितलेल्या तुम्हाला आवडत नाही, त्याला कशा आवडतील, का ऐकायच्या? आणि त्याला तर सगळे येऊन सांगतायत, नाही का? बरं आहे त्याचं शूरपकर्ण आहे, नाही तर केवढी पंचायत झाली असती. हे सगळं पाकडून घेतो. मोर्याने हे 8 जण बोलावले, या 8 जणांना सांगितलं युद्ध करू, त्यांनी सांगितलं काही नाही, लीला करायची आहे, जरा खेळ आरामशीर चालवू. आणि म्हणून मग भगवान शंकरांना पाठवण्यात आलं, इंद्राला पाठवण्यात आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्टाई करण्यात आल्या. आणि सगळं झाल्यानंतर येऊन पोहोचला मत्सरासूर, युद्धाकरता येऊन पोहोचला. पहिल्यांदा मी काल सांगितलं तसं त्याची मुलं मारल्या गेले, सुंदर प्रिय आणि विषयप्रिय या 2 मुलांना भगवंतानी मारलं. मत्सर जिंकायचा असेल तर या 2 गोष्टी पहिल्यांदा जिंकाव्या लागतील. हे कमी करत न्यावं लागेल. सौंदर्यासक्ती कमी करायची, सौंदर्याची वृत्ती कमी करायची. म्हणून आपल्याकडच्या सगळ्या व्रतांमधले विषय त्याच्यापायी होते. दाढ्या वाढवायच्या, जटा वाढवायच्या, का? माणूस सुंदर दिसलाच नाही पाहिजे. आता एकदा त्याच्या दाढी मिशा वाढलेल्या असल्या की त्याला काय आरशात पाहावं वाटल? नाही. वेडेवाकडे खुंटर का आरशात पाहावं वाटतात का? मग त्याच्यानंतर स्नान करताना साबण लावायची नाही, तेल लावायचं नाही, व्रताचे सगळे नियम होते. हे कशा करता? सौंदर्य दिसलंच नाही पाहिजे. एकदा सौंदर्य नाही दिसलं की आरशात पाहायची इच्छा कमी होते, आणि आरशात पाहायची इच्छा कमी झाली की आपण म्हातारा झालोय असं वाटणं कमी होते. आनंदात राहतो. कारण पूर्वीचे आरसे फार चांगले होते. ते वपू काळेंची एक मस्त कथा आहे. पूर्वीचे आरसे फार चांगले होते, त्याच्यात मी तरुण दिसायचो, नाही का? आताचे आरसेच बेकार. बाहेर नाहीये, आतमध्ये आहे. बदल सगळे आतमध्ये आहेत, पण आपण बाहेर शोधतोय. नेमकी अडचण त्या 8 जणांना प्रकट करण्यात आलं. मत्सरासूर येऊन पोहोचला आणि भगवंताला त्यांनी प्रश्न विचारला. कारण म्हणे तू स्वतः सांग, वाटेल तसं. पहिल्यांदा तर विचित्र पद्धतीने नावं ठेवतात सगळे राक्षस. त्यांनी भगवंताला वाटेल तसं वाईट बोललेलं आहे, पण त्याच्याबद्दल आपण कसं बोलणार? उच्चार सुद्धा तोंडातून काढू नयेत, अशा प्रकारची रचना असते. राक्षस होता, त्याला ठीक आहे, त्यांनी ते केलं. आपण माहिती असल्यानंतर कशाला बोलायचं? त्यांनी भगवंताला वाटेल त्या पद्धतीने मरायला कशाला आलास वगैरे वगैरे सगळ्या पद्धतीने भगवंताची निंदा केली. आणि का अशा पद्धतीने तू आला म्हटल्यानंतर भगवंत सांगतात तुझ्याकडून मी कसा मरणार? तो वरतून आणखी अहंकाराने म्हणतोय की पंचमहाभूतातल्या कशानेही मला मृत्यू नाही, देहरूपात तू माझ्या समोर आलाय, तू मला काय मारू शकणार आहेस, मी कसा मरणार आहे? भगवंत त्याला सांगायला सुरुवात करतात, मी ना देह आहे, ना मी देही आहे, ना मी मनुष्य आहे, ना मी पशु आहे, ना मी देव आहे, ना मी राक्षस आहे. या सगळ्यांच्या पलीकडचं असलेलं तत्व मी आहे. आज तुझ्या समोर प्रगट झालोय, कारण ही तात्पुरती लीला आहे, म्हणून मी या रूपामध्ये आलो. हे माझं वास्तव रूप नाही, मी या सगळ्याच्या पलीकडचा आहे. भगवंतानी त्याला स्वरूप सांगितलं, आणि स्वरूप नुसतं सांगून उपयोग नव्हता, पुढचा प्रकार केला. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की म्हणे जर तू परब्रह्म आहेस असं स्वतःला म्हणतोयस, त्याच्यातही पुन्हा जर तर आहे, विश्वास नाही. जर तू स्वतःला परब्रह्म म्हणतोय आणि जर सगळ्या गुणांच्या अतीत आहे असं म्हणतोय, मग देवांच्या बाजूनी का उभा आहेस? हे प्रश्न सगळ्या राक्षसांनी विचारले. त्याच्यामुळे आज पहिल्यांदा जेव्हा आपण विषय येतोय तेव्हा अधिक सविस्तर पाहू, नंतर मग फक्त ते प्रश्न पुन्हा आठवून घ्या. सगळे राक्षस विचारतात की जर तू ईश्वर स्वरूप आहेस, परमेश्वर स्वरूप आहेस, परब्रह्म स्वरूप आहे असं म्हणतो, तर मग तू फक्त देवांच्या बाजूनी का उभा आहेस? भगवंतांनी उत्तर दिलं, मी ना देवांच्या बाजूनी असतो ना राक्षसांच्या बाजूनी, मी कोण्याच बाजूनी नसतो, मी मध्यभागी असतो. काय होतं, देवता जेव्हा स्वर्गात असतात तेव्हा स्वतःच्या सत्तेने उन्मत्त होतात. त्या उन्मत्त झाल्या की भगवंताचं स्मरण विसरतात. ज्याच्या कृपेने आपल्याला मिळालंय त्याचं गुणगान विसरणे यालाच अधःपतन असं म्हणतात. माणसाची प्रवृत्ती आहे. एक लहानचं उदाहरण सांगतो. एक माता होती, माता भगिनी होती. ती आपली स्त्री जिकडे तिकडे फिरायची. एक दिवस तिच्या नवऱ्याने तिला फार सुंदर नथ आणून दिली. आनंदाची गोष्ट आहे. ती फार सुंदर नथ तिने घातली नाकामध्ये आणि सगळ्यांना दाखवत फिरली. ते पुन्हा फार महत्वाचं असतं ना, दागिना घेणं महत्वाचं नसतं, दाखवणं जास्त महत्वाचं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांना दाखवा, आणि ते आवश्यक आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. कारण कोणी पाहणारच नसेल तर नटायचं कशाला ना, साधा हिशोब असतो.
नाही का. त्याच्यामुळे तिने ती नाकात नथ घातली, सगळ्यांना दाखवत फिरली आणि कौतुक मोठं, माझ्या नवऱ्याने नथ आणली, माझ्या नवऱ्याने नथ आणली, माझ्या नवऱ्याने नथ आणली, सगळ्यांनी कौतुक केलं. चांगली गोष्ट. नथ अत्यंत अप्रतिम, नवऱ्याचं तिच्यावरचं प्रेम, दोन्हीचंही कौतुक झालं. सगळीकडे दाखवता दाखवता तिला आठवलं गावाच्या बाहेर मंदिर आहे, मंदिरात एक महाराज राहतात, त्या महाराजांना दाखवली पाहिजे. महाराज आपल्यावर पोरीसारखं प्रेम करतात. महाराजांना भेटायला गेली, म्हणे बाबा बाबा नमस्कार करते. नवऱ्यानी नथ आणली आणि अर्धा तास नवऱ्याचं कौतुक केलं. नथ आणून दिले असल्यामुळे असेल कदाचित, पण कौतुक केलं. नाही का. चांगलं नवऱ्याचं कौतुक केलं तर बाबा शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि बाबांनी एक फार सुंदर वाक्य वापरलं. म्हणे बेटा, नवऱ्यानी नथ आणून दिली, खूप चांगली गोष्ट, त्याचं एवढं कौतुक करते, खूप चांगली गोष्ट, पण मला सांग, ज्यांनी नथ दिली त्याचं एवढं कौतुक, ते नथ घालायचं नाक ज्यांनी दिलं त्याचं कौतुक कधी करशील? आपली नेमकी गडबडती आहे. आपण सगळ्या बाकीच्या गोष्टीचं कौतुक करतोय. अरे ज्याच्यामुळे ते आहे त्याचं कौतुक कोण? पण त्याचं कौतुकच करायला आपल्याजवळ वेळ नाहीये. भगवान म्हणतात, देवादिक सगळे आपापल्या जागेवर बसतात आणि आम्हाला विसरतात. हे इंद्राकरता लावायचं नाहीये, हे चंद्राकरता लावायचं नाहीये, हे विष्णू शंकरांकरता लावायचं नाहीये, आपल्यासाठी आहे. ते ऐकायला बरं वाटतं, इंद्राचं असं झालं, कारण ते पुराणाची पद्धत आहे. पुराण कधी आपल्याला बोलत नाही. एक तरी शब्द तुम्हाला सांगितला का? नाही. कारण पुराणाची पद्धती ही अन्योक्ती प्रकार असतो. सगळं संस्कृत साहित्य हे अन्योक्ती प्रकारावर चालतं. अन्योक्ती याचा अर्थ दुसऱ्याला उद्देशून. तुम्हाला व्यवहारातला विषय सांगतो, लेकी बोले सुने लागे. आता बरोबर माहिती अन्योक्ती म्हणजे काय. ती आई त्या पोरीला शिव्या देते, नाही का. अशा कपशा घासत असतात का, गरमी सुद्धा गेली नाही, उद्या तुझे घरचे लोक काय म्हणतील, एवढंही शिकवलं नाही का आई नाही का. सुनबाईनी घासलेली असतात, पण सुनबाई डायरेक्ट बोललं की सासू खाष्ट. त्याच्यामुळे सुनबाईला नाही बोलायचं, ती बोलते आपल्या पोरीला. पण पोरीला बोलत आहे का? पोरीलाही माहिती आहे आपल्याला नाही, आणि सुनेला माहिती आहे आपल्यासाठी चाललंय. बरोबर विषय असतो. अन्योक्ती हा प्रकार तसा आहे, कशाला तरी उद्देशून. संस्कृत मधल्या सगळ्या कथा, संस्कृत मधले सगळे विषय हे अन्योक्ती प्रकारातले असतात. वर्गात मी गर्दभान्योक्ती शिकवतो. गाढवाला उद्देशून सुभाषित केलेलं असतं, नाही का. गाढवाला उद्देशून सुभाषित वर्गात शिकवताना मी गंमत करतो. म्हटलं मुलांनो हे काय आहे? मुलं म्हणाली गर्दभान्योक्ती. म्हटलं कोणाला उद्देशून सुभाषित केलं? म्हणे गाढवाला उद्देशून. म्हटलं गाढवाला सुभाषित कळतं का? मुलं म्हणाले नाही. म्हटलं तुम्हाला कळलं का? आता हो म्हणणं भाग आहे. नाही तर गडबड होते. कारण गाढवाला सुभाषित कळत नाही, तुम्हाला नाही कळलं म्हटलं की पंचायत. हो म्हणणं नाईलाजानी का होईना भाग आहे. गाढवाला सुभाषित नसतं. जे दिसायला माणसं आहेत पण वागायला गाढवं, सुभाषित त्यांच्यासाठी आहे. तसं जे दिसायला माणूस आहे पण वृत्तीने इंद्रासारखा आहे. इंद्रासारखा म्हणजे काय? अहिल्या कथा आठवा, जेव्हा येईल तेव्हा त्याच्यावर आपण बोलू. एकाने काय लोक अद्भुत असतात, मजेदार प्रश्न विचारतात. सगळी अहिल्या कथा मी सांगितली आणि एक जण माझ्याकडे आला आणि त्याने मला अद्भुत प्रश्न विचारला. म्हणे कहो, एका ऋषी पत्नीच्या मागे लागणारा असा स्त्री लंपट देवांचा राजा असावा का? बरोबर आहे त्याचा प्रश्न, चूक नाहीये. एका ऋषीपत्नीच्या मागे लागणारा इतका स्त्री लंपट देवांचा राजा असावा का? म्हटलं बा मी काही बोलू शकत नाही, कारण तिथं माझं वोटिंग पॉवर चालत नाही. देवांचा राजा कोण असावा देवांनी ठरवायचा विषय, मी त्याच्यावर बोलून काय उपयोग आहे? बरं आपल्याकडे ते एक बजेट असतं, काही काम असो की नसो बोलतात, राजकारणावर कोणी बोलतं ना. पण म्हटलं मी नाही बोलणार, तो माझा विषय नाही. त्याने मला दुसरा प्रश्न विचारला. म्हणे मग जर असं आहे तर ही कथा का सांगितली? म्हटलं हा प्रश्न योग्य आहे. जर असा तो राजा आहे, देवांचा राजा इतका स्त्री लंपट आहे, तर ही कथा का सांगितली? म्हटलं आता उपयोग आपल्यासाठी आहे. म्हटलं कथा फक्त एवढ्या करता सांगितली की बाबा रे, परस्त्रीच्या नादी लागला तर देवांचा राजा इंद्र मातीत जातो, आपण भानगडीत पडायचं नाही. कथेचे भाव आहेत, कथा कशासाठी सांगितल्या ते समजून घ्या, म्हणजे मग कथेचा उपयोग कळेल. मत्सरासुराची कथा मत्सरासुरा करता नसते, इंद्रा करता नसते, विष्णू शंकरांकरता नसते, आपल्यासाठी आहे. हातामध्ये सत्ता आली की देव मोर्याला विसरतात, देव असून मातीत जातात. आपण काय होणार आहे आपलं? ज्या दिवशी आपल्याजवळ येतं त्या दिवशी त्या सगळ्या देवांना वाटतं हे माझ्या ताकदीने मला मिळालंय. भगवान तो अहंकार काढून घेण्यासाठी एक एक लीला करत असतात. त्या पद्धतीची लीला झाली. सगळ्यांना जंगलात जायची वेळ आली. झटके बसल्यावर मग भगवान आठवले, मत्सरासुरापाशी येऊन पोहोचले. मत्सरासुराने प्रश्न विचारला, तू तिकडचा कसा, इकडचा कसा नाही? यांनी सांगितलं काही नाही. देव मगाशी सांगितलं तसं उन्मत्त होतात तेव्हा मी एखादा राक्षस तयार करतो.
त्या राक्षसाला तपश्चर्येला बसवतो, त्याला वरदान द्यायला लावतो, त्याच्या कृपेने त्याच्या कृतीने त्याला वरदान मिळतात, त्या वरदानाने तो उन्मत्त होतो. मग या देवतांना जंगलात हाकालतो आणि यांना झटके बसले की मग हे मुकाट्याने उपासनेला लागतात. मग ही उपासना केली की मी यांना प्रसन्न होतो. तोपर्यंत तो दैत्य सत्तेवर बसलेला पुन्हा माजलेला असतो. जसे हे माजलेले होते स्वर्गामध्ये, तसा तो माजलेला असतो. आता त्याला काढाई करता मी पुन्हा देवतांना उत्थापन देतो, देवतांना उठवतो आणि त्याला संपवतो. मी कोणाच्याही बाजूचा नाही. देवता उन्मत्त झाल्या ती मी राक्षसांच्या बाजूला आहे, राक्षस उन्मत्त झाले ते मी देवतांच्या बाजूला आहे. पण तुमच्या माहिती करता सांगतो, सध्या ना राक्षस उन्मत्त आहेत ना देवता. ते दोघंही शांत आपापल्या जागी आहेत. जो काय उधम घालतोय तो माणूसच घालतोय. आणि त्याच्यामुळे आता भगवंताला यावं लागतं. जेव्हा राक्षस उन्मत्त होतात तेव्हा भगवान अवतार धारण करतात. जेव्हा देवता उन्मत्त होतात तेव्हा भगवान राक्षस रूपात येतात. पण माणूस जेव्हा उन्मत्त होतो तेव्हा ना अवतार घेऊन चालतं ना राक्षस होऊन चालतं. मग काय करावं लागतं? कारण राक्षस उन्मत्त झाला तर देव होऊन करेल, देव उन्मत्त झाला तर राक्षस होऊन करेल. आता दोघंही नाहीये, उन्मत्त माणूस झालाय. करावं काय लागतं? भगवंतानी तिसरा एक मार्ग शोधून काढलाय, त्याला श्री गुरु कृपा म्हणतात. जेव्हा माणूस उन्मत्त होतो तेव्हा भगवान मुद्गलाचार्य रूपात येतात, तेव्हा भगवान गणेश योगींद्राचार्य रूपात येतात आणि मुद्गल देतात. कारण माणसाला जागेवर आणण्याचं हेच रसायन आहे. यानी माणूस जागेवर राहतो, तो माणसात राहतो. आणि हे फार कठीण आहे. माणूस जन्माला येणं भगवंताची कृपा होती, पण माणूस राहणं फार कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. जगातल्या सगळ्या प्राण्यात न जमणारी. कधीतरी एखाद्या तरी माणसाने एखाद्या तरी म्हशीच्या पाठीवर हात फिरवून, बाई जरा म्हशीसारखी राहत जा, असं वाक्य वापरलं का? एखाद्या स्त्रीने एखाद्या गाढवाच्या पाठीवर हात फिरवत जरा गाढवासारखा राहत जा, असं कधीतरी गाढवाला सांगितलं नाही. म्हशीला सांगावं लागत नाही, ती म्हशीसारखीच राहते. गाढवाला सांगावं लागत नाही, तो गाढवासारखाच राहतो. सांगावं फक्त माणसाला लागतं, कधी तर माणसासारखा वागत जा. कारण हा माणूस सोडून सगळ्यांसारखं वागतो. मोठी पंचायत आहे. माणूस म्हणून जन्माला येणं ही भगवंताची कृपा होती, पण माणूस म्हणून जगायचं कसं त्याच्यासाठी मुद्गलाशिवाय पर्याय नाही. मुद्गलच आपल्याला समजून घ्यावं लागेल. ती रचना आपल्याला सांगितली. मत्सरासुराच्या शंकांचा विनाश केला आणि मत्सरासुर शरण आला. एकही राक्षस मारलेला नाही. भगवान त्यांना शरण यायला सांगतात. तो राक्षस शरण येतो. आल्यानंतर तो सांगतो आता मी काय करू. आणि त्याला भगवंतांनी दिलेलं काम फार महत्वाचं आहे. भगवान म्हणतात एक काम कर, पहिली गोष्ट जे माझी उपासना करतील त्यांच्याकडे तोंड सुद्धा करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट जे उपासना करणार नाहीत त्यातल्या कोणाला सोडू नको. ते सगळे तुझ्या करताच ठेवलेले आहेत. त्यांचं सगळं कर्म, त्या सगळ्याचं मिळणारं फल ते तू भक्षण करत जा, त्याच्या भरोशावर राहत जा आणि त्यांच्या आयुष्यात येतील तेवढे संकट आणत जा. संकट भक्तांच्याही वाट्याला येतात, संकट दुष्टांच्याही वाट्याला येतात, पण भक्तांच्या वाट्याला आलेलं संकट भगवंताला शरण गेल्याबरोबर तो दूर करतो. दुष्टांचं आयुष्यभर टिकतं. नवे आयुष्य नवे पुन्हा वारंवार टिकत राहतं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम चालत राहतं. हा भाव समजून घेतला की मग आपल्याला मत्सरासुर व्यवस्थित कळतो. अशा पद्धतीने वक्रतुंडाचं चरित्र झालं आणि राजा दक्षाने विचारलं, पोट नाही भरलं, पुन्हा काहीतरी सांगा. आणखीन वक्रतुंडांनी कोणत्या लीला केल्या? भगवंत मुद्गलाचार्य सांगतात की यानंतर वक्रतुंडांनी दंभासुराच्या विनाशाकरता पुन्हा सिद्धिबुद्धिपती नावाचा अवतार घेतला. दक्ष म्हणतात असं नुसतंच काय सांगतात, पूर्ण व्यवस्थित सविस्तर सांगा. कोण दंभासूर, कसा प्रकट झाला? आणि मग पुन्हा भगवान मुद्गलाचार्यांनी सांगायला सुरुवात केली की भगवान ब्रह्मदेव शांतपणे आपलं सृष्टी निर्मितीचं कार्य करत बसले होते आणि सृष्टी निर्मितीचं कार्य करताना सुरुवातीला गणेश स्मरण विसरले आणि तशी सृष्टी निर्मिती करायला सुरुवात केली. नाना प्रकारचे विघ्न यायला लागले. ते सगळे विघ्न पाहिले की लक्षात आलं गडबड काय झाली. पुन्हा नमस्कार केला, भगवंतांना शरण गेले, भगवंतांची प्रार्थना केली, भगवान प्रगट झाले. भगवंतांना प्रार्थना नुसती नाही केली, आता वरदान मागितलं की माझ्या घरी पुत्र रूपात जन्माला या. का पुत्र रूपात जन्माला या? एकदा तुम्ही परब्रह्म परमात्मा स्वरूप असलेले भगवान माझ्या घरी पुत्र रूपात आले की परमात्म्याचा पिता मायेत कसा अडकेल?
तो तर मायाच्या पलीकडे असला पाहिजे की नाही. आणि म्हणून तुम्ही माझ्या घरी या, जेणेकरून तुम्ही समोर असले की मी मायेत अडकणार नाही. तेवढंच समजून घ्यायचं. आपल्याकडे काही पुत्ररूपात ते येणार नाहीये, एवढी तर शक्यता नाहीये. पण तो समोर असला की आपण मायेत अडकत नाही, वाईट गोष्टीत अडकत नाही, एवढं तर स्वरूप समजून घेईल आपल्याला. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वीची पद्धत होती, प्रत्येक भिंतीवर भगवंताची चित्र लावण्याची. जुने सगळे घर आठवा, प्रत्येक भिंतीला मोठा मोर्याचा फोटो लावलेला असायचा. का? एवढ्या करता नाही की मोर्याचे फोटो स्वस्त मिळत होते म्हणून लावायचे होते किंवा दुकानं चालवायचे होते. एवढ्या करता होतं की मी जेव्हा केव्हा त्या फोटोकडे पाहत होतो, तेव्हा तो माझ्याकडे पाहतोय हा भाव होता. आणि तो माझ्याकडे पाहतोय म्हटलं की बाकी कोणी पाहो की न पाहो, मी चांगला वागत होतो. कारण माझा मोर्या पाहतोय, याही भिंतीवर पाहतोय, त्याही भिंतीवर पाहतोय, त्याही भिंतीवर पाहतोय. मी गमतीने सांगताना सांगत असतो प्रवचनांमध्ये, सगळ्या ऑफिसमध्ये जेवढे सरकारी कार्यालय आहेत, तेवढ्या सगळ्या सरकारी कार्यालयात समोर जो ऑफिसर बसलाय त्याच्या समोर मोठा हनुमंताचा फोटो लावलेला असला पाहिजे. फार आवश्यक आहे. मोठा हनुमंताचा फोटो, खांद्यावर गदा घेतलेला, दणकून लावायचा. कशा करता? एवढ्याच करता, खालून घेतलं का वरून बसते. हे डोक्यात असलं तर घेणारच नाही. आपला विश्वासच उडाला. हे 4 शब्द फार महत्वाचे होते. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, या 4च्या भरोशावर माणसाचं जीवन आत्मनियंत्रित होतं. आपण या 4ही शब्दांवरचे विश्वास उडवले. ही आत्मनियंत्रणाची भूमिका होती. मी पाप केलं की मला नरकात जावं लागतं, मी पुण्य केलं की मला स्वर्गात जाता येतं. आणि मग मी पाप केल्यानंतर मला नरकात जावं लागतं, याच्यावर जोपर्यंत माझा विश्वास होता तोपर्यंत कोणी पाहो की न पाहो मी पाप करत नव्हतो. आणि मी पुण्य केल्यानंतर मला स्वर्गात उपभोग मिळतात यावर माझी श्रद्धा होती, तोपर्यंत आपणहून मी चांगला राहत होतो. पण या सगळ्या कल्पना आपण मातीत घातल्या. कोणी पाहिलाय स्वर्ग, कोणी पाहिलाय नरक, जे करावं वाटल ते करा, मग जे काय होते त्याला भारताची लोकशाही म्हणतात. भीषण अवस्था आहे ही. अवस्था नाही सांगितलेली आत्मनियंत्रणाची. म्हणून कुठल्याही पुराणामध्ये लक्षात घ्या, 18च्या 18 पुराण वाचा, 18च्या 18 उपपुराण वाचा, पोलीस यंत्रणा नावाचा शब्द नाही, अंतर्गत सुरक्षा या नावाचा फालतू शब्द आपल्याकडे नाही. सैन्य सगळ्यांजवळ आहे, पण सैन्य फक्त बाहेरच्या शत्रूंशी लढण्यासाठी आहे. आपलं सैन्य बाहेरच्या शत्रूंशी कमी लढतं, आतल्यांशीच लढता लढता मरतं. आणि जे मारतात ते आतलेच मारतायत बाहेरच्यांना मदत करून. पंचायत सगळी तिथं आहे, लक्षात घ्या. आतलं सैन्य का नव्हतं? त्याचं कारण होतं धर्माच्या भरोशावर समाज आपणहूनच व्यवस्थित चालत होता. म्हणून अद्वितीय सत्तेचं लक्षण सांगितलं. न राज्यम न च राजा आसीत, न दंडो न च दांडिका, धर्मेनैव प्रजा सर्वहा रक्षन्ति ह्य परस्परम. फक्त धर्माच्या भरोशावर मी यांच्याशी चांगलं वागत होतो, कारण यांना मी जेव्हा नावं ठेवतोय तेव्हा या माणसाला नाही नावं ठेवत आहे. थोडं सूत्र समजून घ्या. गणेश गीतेमध्ये भगवंतांनी आपल्याला समजावून सांगितलं, मी जेव्हा समोरच्या माणसाला नावं ठेवतोय, ऐकतंय कोण? काल आपण सगळं तत्व ऐकलं. देह आहे, देहाच्या आतमध्ये देही आहे. मी तुमच्या कानावर समजा वाईट शब्द टाकले तर वाईट कुठं वाटतं? कानाला वाईट वाटलं म्हणता का? नाही म्हणत. वाईट काय म्हणता? त्या माणसाने मला इतकं वाईट वाटलं, माझ्या मनाला इतकं वाईट वाटलं. का? कारण मनात बसलाय त्याला वाईट वाटलं. मग बोलला कोणाला? त्याचं उत्तर आहे, जो मनात बसलाय त्याला बोललो. म्हणून मी जेव्हा एखाद्या माणसाला दुखवतो तेव्हा मी त्या माणसाला नाही दुखवत, त्याच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याच्या अंशाला दुखवतो. आणि असे परमात्म्याचे सगळे अंश जर मी दुखवतच दिवसभर फिरत असेल तर तो अंशी कसा सुखावेल? मग किती येऊन डोकं आपटलं तर काय उपयोग आहे? घरच्या माता पित्यांना शिव्या द्यायच्या आणि रामाच्या मंदिरात जाऊन चक्रा मारायच्या. काय करल राम? ज्याने आपल्या माता पित्यांच्या आनंदाकरता वनवास स्वीकारला, त्या देवतेच्या समोर आपण जर माता पित्यांचा त्याग करून जाणार असू तर रामायण वाचलं काय, फाटलं तरी काही फरक पडत नाही. समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. नेमक्या त्याचा उपयोग काय आहे, नेमकं त्याचं रहस्य काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ते रहस्य आपल्या समोर सांगतायत. तो भगवान ब्रह्मदेव प्रार्थना करायला बसले. भगवान ब्रह्मदेवांनी सांगितलं, माझ्या घरी पुत्र रूपात या. भगवान म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुमचे मानसपुत्र म्हणून तुमच्या घरी येऊ. पण भगवंताला यायचंय, अशा तशा कारणाकरता येत नाही. भगवान फक्त 3च गोष्टींकरता येतात. सगळ्यांना माहिती असलेला श्लोक म्हणून भगवद्गीतेतला वापरतो. भगवान फक्त आणि फक्त 3च गोष्टी करता येतात. एक, परित्राणाय साधूनाम,
विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. तिसरं कारण, चौथं कारण नाही, या तीनच गोष्टी करता. हे तीन भगवंताचे कामं आहेत. आणि याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. तेच भगवद्गीतेने सांगितलं, तेच गणेशगीतेने सांगितलं की साधूंच्या रक्षणाकरता मी येतो, दुष्टांच्या निर्दालनासाठी मी येतो आणि धर्माच्या स्थापनेसाठी मी येतो. हे भगवंताचे काम आहेत. आणि कोणालाही प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग असतो त्याचे कामं हलके करणे. घरात नाही करत का? आईला प्रसन्न करून घ्यायचं तर काय करता? आईचे 2-4 कामं केले की आई प्रसन्न होते. हा जसा नियम आहे, वडिलांचे 2-4 कामं केले की वडील प्रसन्न होतात. हा जसा नियम आहे, तसं भगवंताचं कार्य केलं की भगवान प्रसन्न होतो. भगवंताचं काम काय? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय, एवढेच. मग हे 3 मी केले पाहिजे. मी दुष्टांचं निर्दालन केलं पाहिजे. वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. उद्यापासून तलवारी काढाल, त्याच्यासाठी नाही सांगत आहे. नसलेले अर्थ नाही. मी दुष्टांचं निर्दालन केलं पाहिजे याचा अर्थ माझ्या मोरयाच्या किंवा माझ्या ग्रंथांच्या, माझ्या संस्कृतीच्या, माझ्या धर्माच्या विरुद्ध बोलणारा जो कोणी माझ्या समोर येईल त्याला आडवा फाडला पाहिजे. अंगानी नाही, शस्त्रांनी नाही, विचारांनी. केव्हा जमेल? त्याचं उत्तर आहे जेव्हा आपला अभ्यास असेल तेव्हा. पण आपला अभ्यास आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. आम्हाला आमच्या धर्माबद्दल आस्था प्रचंड आहे, आम्हाला आमच्या धर्माबद्दल प्रेम प्रचंड आहे, आम्हाला आमच्या संस्कृतीबद्दल आदर अफाट आहे, त्याच्याबद्दल अभिमान आहे, वेळ पडली तर गर्व आहे. अभिमान किती असला, अभ्यास मात्र शून्य आहे. कुठं अभ्यास आहे? किती लोक छातीवर हात ठेवून सांगू शकतात, हो मी रामायण वाचलं, हो मी महाभारत वाचलं, हो मी भगवद्गीता वाचली, मुद्गलाचा विषय गणेश गीता वाचली, गणेश पुराण वाचलं, मुद्गल पुराण वाचलं. हे मोरगावातली नाही वाचायचं तर कोणी वाचायचं? रोमवाल्यांनी का अमेरिकावाल्यांनी? कसं वाचेल? हे मलाच वाचलं पाहिजे का? उद्या कोणीही याच्या विरुद्ध एकही शब्द बोलण्याकरता उभा राहिला तर फाडणारी एवढी फौज उभी राहिली पाहिजे. प्रवचन त्याच्यासाठी आहे. 21 दिवस बरं वाटावं याच्यासाठी नाही, आणि मला आरामशीर 21 दिवस अनुष्ठान करायला मिळावं याच्यासाठी नाही. इथला प्रत्येक माणूस बाहेर पडल्यानंतर प्रचारक असला पाहिजे, अभ्यासक असला पाहिजे. त्याला एकदा तरी वाटलं पाहिजे की आयुष्यात एकदा तरी मुद्गलाचं पारायण करू. असे 10-20 जरी तयार झाले तर माझं अनुष्ठान फळाला आलं. हा पुढचा चालणारा प्रक्रियेचा भाग आहे, तो असला पाहिजे. रचना आपल्याला सांगितली भगवंत पुत्ररूपात यायचे. कशा करता येतील? तेवढा मोठा राक्षस पाहिजे, आणि भगवंतानी येण्याकरता राक्षसही तेवढा मोठा पाहिजे. छोट्या मोठ्या करता भगवान कशाला येतील? मग भगवान पहिले राक्षस तयार करतात. मोठा राक्षस तयार करायचा. भगवान ब्रह्मदेवांनी पुन्हा सृष्टी निर्मितीला सुरुवात केली आणि अचानक भयानक वादळ आलं. त्या भयानक वादळामध्ये भगवान ब्रह्मदेव घाबरले आणि त्या घाबरण्याच्या याच्यात त्यांना एक शिंक आली. त्या शिंकेतून एक लहानसं लेकरू बाहेर पडलं. पाहता पाहता पर्वताकार झालं. हे ठरलेले पुराणांची पद्धत असते. त्या पद्धतीने वर्णन केलं आणि त्यांनी विचारलं, कोण तू? मला काय माहिती, तुम्ही जन्माला घातलं, तुम्ही सांगा मी कोण? याने सांगितलं, मी कसं काय सांगणार आहे? म्हणजे तुम्ही मला जन्माला घातलं, तुम्हीच माझे पिता. ब्रह्मदेव घाबरलेल्या अवस्थेत होते. आधीच त्या वादळाने घाबरले होते, अचानक लेकरू जन्माला आलं म्हणून घाबरले होते. ते म्हणतात माझा तुझा काही संबंध नाही, जबरदस्तीने दांभिकपणे तू माझ्याशी नातं लावतोय म्हणून तुझं नाव दंभ असेल. आणि तुझा ही जी वृत्ती आहे ही राक्षसी वृत्ती आहे, कारण या भयातून तू निर्माण झालेला आहे, प्रगट झालेला आहे, म्हणून तू असुर होशील. तुला लोक दंभासुर म्हणतील. तुला वाटेल तिकडे जा, वाटेल ते भक्षण कर, वाटेल तसा राहा. त्या दंभासुराला असा राग आला. माझा काय संबंध होता? मी म्हटलं होतं का जन्माला घाला म्हणून? नको तेव्हा मला जन्माला घातलं, वरून मला दंभ नाव ठेवलं, वाईट नाव ठेवलं, त्यात मला असुर म्हणून सांगितलं. यांचा बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. तो दंबासूर तनतन करत निघून गेला. आता म्हटलंच आहे असुर तर असुरच होईल, त्याच्याबद्दल फिकीर नाही. या हिशोबात जाऊन पोचला शुक्राचार्यांकडे. शुक्राचार्य मजेदार. शुक्राचार्य त्याला ब्रह्मदेवाचाच मंत्र दिला. जिथून निघायचं तिथून काट्यानी काटा काढायचा, या हिशोबामध्ये ब्रह्मदेवाचाच मंत्र दिला. यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवा प्रगट झाल्यानंतर यांनी ते ठरलेले वरदान, आणि पहिलं वरदान मागितलं, पंचमहाभूतातल्या कशानेही मला मृत्यू नसावा. तुम्हाला मागच्यानी तर मागितलं होतं, मग म्हणून तर सांगितलं मुद्दाम मुद्गलांनी पुन्हा.
एकदा मत्सरासुराने मागितलं होतं, तोही गेला. आता दंभासुराने मागितलं, तोही जाणार. जेवढ्यांनी प्रयत्न केले सगळे संपले. पुन्हा पुन्हा सांगायचंय का? अनेकांनी प्रयत्न केले, पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा, ते सगळे मेले. आपण भानगडीत पडायचं नाही. एका मत्सरासुरापुरतं नाही, दंभासुराने पुन्हा तेच केलं, पुढच्यानी पुन्हा तेच केलं. पण यालाच तर असुर म्हणतात. घरातली एक घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. घरामध्ये प्रचंड उंदरं झाले. खूप जुनी गोष्ट आहे. घरामध्ये प्रचंड उंदरं झाले. नाईलाज होता ते उंदरं पकडणं भाग होतं. कारण सगळ्यात महत्वाची भीती, बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, पुस्तकं कुरतडायचे ना, आणि ग्रंथ कुरतडले म्हटलं की जीव कुरतडल्यासारखी अवस्था. त्याच्यामुळे उंदरं पकडायचे तर ते पिंजऱ्याला काही भीक घालत नव्हते. म्हणून शेवटी ते बेशुद्ध पडले पाहिजे, उचलून बाहेर नेऊन फेकू, या हिशोबात मी दुकानात गेलो. त्याला सांगितलं, म्हटलं एक काम कर, काहीतरी असा उपाय कर, मेलं नाही पाहिजे, कुठल्या जीवाची हत्या करावी बरं वाटत नाही, मेला तर नाही पाहिजे पण बेशुद्ध पडला पाहिजे, असं काहीतरी दे. त्यांनी त्यातल्या त्यात माइल्ड औषध दिलं. म्हणे याचे भजे तयार कर, रस्त्यात ठेव, म्हणजे ते उंदरं नक्की खातील. मी तयार केले, भजे तयार करून तिथं ठेवले. माझी उत्सुकता ताणलेली, करतात काय पाहू तर खरी. म्हणून मी आपला आरामशीर एका मोठ्या कपाटाच्या मागे लपून बसलो आणि त्यांची गंमत पाहत होतो. मला सांगायची महत्वाची गोष्ट आहे, एक उंदीर तिकडून आला, त्या उंदराने तो भजा खाल्ला. त्या भजा खाल्ल्याबरोबर त्याच्यावर त्या विषाचा परिणाम झाला. तडफड केली, तो तिथंच बेशुद्ध पडला. हे मीच पाहत होतो असं नाही, आणखीन 2-3 उंदरं पाहत होते. खूप झालेले होते, ते तिकडून इकडून लपून पाहत होते. बरं, ते पाहत होते, मी पाहत होतो. त्या उंदराने पाहिलं, तो पहिला उंदीर आला, त्यांनी भजा खाल्ला, तो तडफडला आणि तिथं पडला. गंमत म्हणजे पुन्हा दुसरा उंदीर आला, त्याने दुसरा भजा खाल्ला, तोही तडफडला, तो तिथंच पडला. तिसऱ्या उंदराने पाहिलं, तिसराही उंदीर आला, या दोघांच्या वरून उडी मारून आला. त्यांनी तिसरं भज खाल्लं, तोही तडफडून पडला. मी डोक्यावर हात मारून घेतला. मत्सरासुर आणि दंभासुर मला त्या दिवशी कळले. एक मेलेला दिसतोय तरी दुसरा पुन्हा तेच करतोय, यालाच उंदरं म्हणतात. पण त्याला उंदरं म्हणतात, त्यांना जमलं. आपलं काय, उंदराच्या कथा सांगायला बरं असतं. कथा उंदराची नाही सांगायची आहे, कथा आपली आहे. मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थांनी सांगून ठेवलं. मग जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आता धर्मराजाला विचारलं होतं. ते धर्मराज सांगतात, तिरडीवर 5व्या झोपलेल्याला नेणारे खालचे 4 स्वतःला अमर समजतात. याच्यापेक्षा मोठं आश्चर्य नाही जगात. हेच नेत आहेत, पण हे खालून येताना काय करायचं याचं प्लॅनिंग करत जातात. वापस येईल याची काय गॅरंटी आहे? पण काही गॅरंटी नसलेले माणसं दणकून. म्हणून पहिलं काम करा, घरी गेल्यानंतर आज करण्याचं पहिलं कार्य, जिथं कुठं झोपत असाल तिथे झोपल्यानंतर पहिल्यांदा डोळे उघडले की नजर कुठं जाते ते ठरवा, पाहून ठेवा. 2-4 वेळा डोळे उघडा. 2-4 वेळा डोळे उघडले की जिथं नजर जाते पहिल्यांदा लक्षात आला की त्या पॉइंटला एक मोठा मोर्याचा फोटो लावून ठेवा. कशा करता? सकाळी नजर उघडली का पहिले फोटोवर पडली पाहिजे आणि पहिलं काम करा, धन्यवाद म्हणा. कशाबद्दल? उठवलं. काय गॅरंटी होती? दुसऱ्या दिवशी फक्त बातमीच यायची, रात्री झोपले ते झोपले. तुमच्या हातात नाहीच उठणं. त्याने पुन्हा एकदा उठवलं ही त्याची परम कृपा आहे. आणि मग पुढचा पुन्हा झोपेपर्यंत त्यांनी आपल्याला पुन्हा काहीतरी चांगल्या कामाकरता उठवलंय, याच्यावर विश्वास ठेवा. एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, आम्ही सगळे जन्माला येण्याच्या पूर्वी सुद्धा या जगाची लोकसंख्या 5.5 अब्ज होती. आता 6.25च्या पुढे गेली नाही का? आणि ते मी हे बोलत असे पण 2-3 वाढले. इतकी वेग आहे माणसाच्या विकासाला. या बाबतीत विकास फार होतोय, बाकी बाबतीत हो की न हो, माणसं सतत वाढतायत. पण लक्षात घ्या, उलटा प्रकार, आम्ही जन्माला येण्यापूर्वी सुद्धा 5.5 अब्ज जर या जगाची लोकसंख्या असेल, तर या वाक्याचा एक पुढचा अर्थ इतका मजेदार आहे की माझ्या आधी या पृथ्वीवर असलेल्या 5.5 अब्जांना जमणार नाही असं काहीतरी करायला मला मोर्यांनी पाठवलंय. कारण म्हणून तर पाठवलं, विनाकारण थोडा पाठवत बसलाय जो दिसेल तो. बाकीच्यांना जमणार नाही त्याच्यासाठी मी आहे. आणि बाकीच्यांना काय जमलं नाही? बाकीच्या 5.5 अब्जांना गजानन जमलं नाही, आपल्याला जमलं पाहिजे. बाकीचं जाऊ दे.
उरलेलं काय व्यवहारात करायचं ते वेगळं. भगवंतानी मला उठवलंय, प्रार्थना असली पाहिजे. दंभासुराचा विषय झाला. दंभासुराने वरदान मागितलं, मला पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा. पुढचा विचार काल सांगितला तसा, स्त्री मांस मदिरा आसक्तः. सगळे जिंकले, सगळे देव जंगलामध्ये गेले. सगळे देव जंगलात गेल्यानंतर तिथं पुन्हा नाना प्रकारे त्यांच्यावर अत्याचार झाले आणि सगळ्या राक्षसांनी पुढचा एक प्रकार ठरलेला असतो, नुसते देव जंगलात पाठवून त्यांचं काम भागत नाही. कारण ते देव जंगलात जाऊ नये अनुष्ठानं करतात आणि देव उपाशी मरत नाहीत. का? कारण देव जगातलं अन्न खात नाही. तुम्ही आम्ही जे अन्न खातो ते देव खात नाही, याची तुम्हालाही मला माहिती आहे, पूर्ण खात्री आहे. म्हणून तो डोळे मिटून नैवेद्य दाखवता ना. तुम्हाला माहिती आहे मोर्य काही मोदक उचलत नाही, त्याच्यामुळे डोळे मिटून फिरवता. एखाद दिवशी पंचमीला समजा मोर्यानी नैवेद्य उचलला, मी तुम्हाला खात्री सांगतो पुढच्या पंचमीला त्याला चतुर्थी घडते, ठेवतच नाही. आणि आपल्यालाही माहिती आहे तो खात नाही, म्हणून तो शब्द कसे मजेदार वापरता. हळदी करता म्हणता हळद वहा, कुंकवाला म्हणता कुंकू वहा, फुलांकरता फुलं वहा, अक्षदा वहा, नैवेद्य दाखवून आण. त्याला फक्त दाखवणं आणि इकडंच त्याला देव कुठं म्हणता. नैवेद्य खाल्ला, एक नामदेवाच्या हातून जे काय खाल्ला असेल ते, पुन्हा कुठं उदाहरण आहे त्याच्यानंतर, नाही का. भगवंत नैवेद्य खात नाही आणि आपल्यालाही माहिती आहे खात नाही, म्हणून आपण बेफिकीर डोळे मिटून फिरवतो. मग भगवान काय घेतात? शास्त्रांनी सांगितलं, गमतीचा भाग त्यातला जाऊ द्या. शास्त्रांनी सांगितलं भगवान नैवेद्य खात नाही. का? कारण भगवान गंधग्राही असतात. भगवंत अन्न घेत नाही, प्रत्यक्ष पार्थिव स्वरूपातलं अन्न घेत नाही, कारण भगवान पृथ्वी तत्वाचा बनलेलाच नाही. त्याच्यामुळे तो भात वरण खाऊ शकत नाही. मग घेतो काय? गंध घेतो, कारण गंध हा गुणधर्म आहे. पण गंमत अशी झाली, जेव्हा जेव्हा लोकांना कळलं की भगवान स्वयंपाक खाऊ शकत नाही, फक्त गंध घेतो, लोकांनी त्याला स्वयंपाकाच्या ओट्याखालीच बसवलं. झाला स्वयंपाक की गंध घेत जा. तिथल्या तिथं, याच्या करता नाही. त्यातला भाव सोडून द्या. लक्षात घ्या, भगवंताच्या समोर येऊन पोहोचले. भगवंताच्या समोर आल्यानंतर दंभानी सांगितलं, सगळ्या देवतांचा विषय तसाच झाला. आणि मग देवतांना उपाशी मारायचं झालं तर उपाय काय? देवता काय ग्रहण करतात? शास्त्रांनी सांगितलं, देवता यज्ञान्न ग्रहण करतात. यज्ञात जी आहुती दिल्या जाते ते यज्ञ अन्न जे आहे तेवढंच देवता ग्रहण करतात. मग देवता पूर्ण संपवायचे असतील तर उपाय काय? सगळ्या राक्षसांनी पुढचे उपाय सुरू केले. यज्ञ बंद पाडले पाहिजे. वाक्याचा अर्थ समजून घ्या. ज्याला यज्ञ बंद करावे वाटतात राक्षस त्याला म्हणतात. त्या व्याख्या सगळ्या समजून घ्यायच्या. 21 दिवस यज्ञ बंद पाडणे याला राक्षस म्हणतात. देवकार्य बंद पाडणे याला राक्षस म्हणतात. आणि यज्ञाचा विषय निघालाच आहे म्हणून फक्त एकच मिनिटं सांगतो. वारंवार यज्ञ येणारच आहे, पण पुन्हा विसरू नाही पाहिजे म्हणून. यज्ञ ही अद्वितीय रचना आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ काहीतरी जाळत बसणे नाही. यज्ञामध्ये टाकलेलं वाया जात नाही. बुद्धिभ्रम बाहेर हजारो पद्धतीने केल्या जातो. यज्ञ प्रक्रिया समजून घ्या. यज्ञामध्ये आपण जे काय समर्पित करतो ते अत्यंत व्यापक होत असतं. उदाहरण देतो म्हणजे समजेल. कल्पना करा, उद्या माझ्या समोर इथे एक टोपलंभर मिरच्या आणून ठेवल्या आणि मी मिरच्या खायला सुरुवात केल्या. किती लोकांना तिखट लागेल? माझं मला एकट्याला तिखट लागणार आहे की मी एकटा मिरच्या खातोय. आता कल्पना करा, इथे एक यज्ञकुंड पेटवलं आणि मी त्या मुठभर मिरच्या त्या यज्ञकुंडात टाकल्या. किती लोकांना तिखट लागेल? जेवढे बसले आहेत तेवढे. रस्त्यावरून जाणारे, ज्यांचा संबंध असो नसो त्या यज्ञाशी, त्यांच्यापर्यंत मिरच्या पोचल्या. म्हणून तर ठसका लागला ना. ठसका लागला याचा अर्थ मिरची पोचली की नाही? पोचली. दिसली का? नाही. दिसायची गरज नाही, पोचली. दिसण्याची गरज नाही, पोचली. मग मला सांगा, जर मिरची टाकल्यानंतर मिरची तुमच्यापर्यंत पोचते हे जर कळतं, तर तूप टाकल्यानंतर तूप पोचत असेल की नाही? दिसायची गरज नाही, दिसणं नाही शक्य. कारण दिसणं सोपं नाहीये. दिसणं सोपं का नाहीये? कारण तुपाचे परिणाम चांगले आहेत आणि चांगल्या गोष्टीचे परिणाम पटकन दिसतच नाही. हीच तर मोठी पंचायत आहे. दूध पिलं की ताकद येते की नाही? बिलकुल येते. पण असं पिलं दूध आणि आली ताकद असं होते का? नाही होत. वर्षानुवर्ष दूध प्यावं लागतं, तेव्हा कुठं ताकद येते? तुम्हाला इन्स्टंट काही नाही आहे का? आहेत ना. 15 मिनिटात परिणाम करणारे पेय आहेत, पण परिणाम रस्त्याच्या कडेला सापडतात. कारण वाईटाचेच परिणाम तात्काळ होणार आहेत. कुठलीही जगातली इन्स्टंट गोष्ट ही वाईटच असते, ती चांगली असूच शकत नाही. अध्यात्मामध्ये इन्स्टंट नसतं, शॉर्टकट नसतात. इथं कमीत कमी 12 वर्ष.
तपश्चर्या म्हटलं की 12 वर्षाचा काळ, त्या हिशोबातच आपल्याला समजून घेतलं पाहिजे. यज्ञात मी जे काही टाकतो ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं आणि यज्ञात वाटेल ते लाकडं नाही जाळायचे. ठरलेले औषधी द्रव्य आहेत, ठरलेल्या वनस्पती आहेत. त्याच्या पलीकडचा विषय सांगतो, ठरलेल्या दिवशी काढायच्या आहेत, ठरलेल्या पद्धतीने काढायच्या आहेत. त्या त्या नक्षत्रावर त्या त्या वनस्पतींचं ग्रहण करायचंय. कुठल्या गुणधर्माच्या कशा असल्या पाहिजे सगळ्याचे नियम दिले. त्या सगळ्या औषधी वनस्पती यज्ञात समर्पित केल्या जात होत्या. त्यांचा सुगंध त्या माध्यमातून त्या सगळ्या औषधी द्रव्य आपल्यापर्यंत पोचत होते. जोपर्यंत ते औषधी द्रव्य आपल्याला मिळत होते तोपर्यंत औषधं घ्यायची गरज नव्हती. आता यज्ञ बंद झाले, यज्ञातून मिळणाऱ्या औषधी बंद झाल्या आणि मग आपल्या प्रत्येकाच्या सोबत कपड्याची बॅग असो का नसो औषधाचा डब्बा असलाच पाहिजे अशी रचना निर्माण झाली. का? यज्ञच संपवले. यज्ञ चालले पाहिजे, घराघरात यज्ञ असला पाहिजे, जमल तेवढा यज्ञ असला पाहिजे. त्याच्या मागच्या भूमिका या होत्या, कारण त्यातून व्यापक होता येतं. जे काही तुम्ही समर्पित करता ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं, देवतांपर्यंत पोहोचतं. बिना यज्ञाचं खातो त्याला राक्षस म्हणतात. यज्ञाशिवाय खाता उपयोगी नाही. पंचयज्ञ सांगितले आपल्याकडे. नका कोणता करू, निदान मुखी घास घेता गणेश स्मरावा एवढं तर करा. तेही आठवत नाही. ते खाता खाता याला त्याला नावं ठेवत जर खाल तर मग नंतर काय होणार आहे? फक्त ऍसिडिटी, दुसरं काहीच होऊ शकत नाही. हा हिशोब ठरलेला आहे. आपण शुद्धता गमावली, इनपुटची शुद्धता गेली की आउटपुट बिघडणारच. ठरलेला नियम आहे, सांभाळायचं इनपुटच आहे. आपण खाण्यावरचं नियंत्रण गमावतो, मग सगळे रोग त्यातून निर्माण होतात. ही पुढचा विषय असतो, सोडून द्या, वेगळा विषय. मला आपल्याला सांगायचंय, त्या दंभासुराणी आणि त्याच्या सगळ्या शिष्यांनी, चोपत्यांनी, त्या सगळ्यांनी यज्ञ बंद केले. यज्ञ बंद करायचं तर पहिलं काम काय? त्याचं उत्तर आहे ब्राह्मण विनाश. दुसरं काम धर्म विनाश. आणि हे जे करतात त्यांना राक्षस म्हणतात. हे बाहेर छापू नका, दाखवू नका, नसलेली पंचायत आहे. पण ब्राह्मण विनाश या शब्दाचा अर्थ तर यज्ञ संस्कृती मोडकळीला आणणे, धर्म संस्कृती मोडकळीला आणणे. आणि हे नवीन काळात प्रचंड झालं. भारतावर खरं तर जितके आक्रमण झाली इतके कोण्याच देशावर झाले नाही, वृत्र नमुची पासून अगदी अलीकडच्या आक्रमणापर्यंत. पण आधीचे सगळे आक्रमक मूर्ख होते, त्यांनी फक्त देवळं फोडले, आपण पुन्हा उभारले. सगळ्यात भयानक आक्रमण या देशावर झालेली इंग्रजी आक्रमण. त्यांनी देवळं नाही फोडले, त्यांनी देवळात जाणारे डोके फोडले, देवळात जाण्याची मानसिकताच तोडली. आणि मग धर्माचा निरर्थक, धर्माची गरज नाही, पापपुण्यावर विश्वास नाही, अशी विचित्र रचना निर्माण केली. याला राक्षसी प्रवृत्ती म्हणतात. ती रचना नेमकी दंभानी केली आहे. यज्ञ बंद पाडले, देवतांना उपवास घडायला लागले. आणि मग देवतांनी शेवटचा पर्याय केला, भगवान गणेशांना प्रार्थना. भगवान गणेश प्रगट झाले, म्हणाले काय काळजी करू नका, ब्रह्मदेवांना मी वरदान दिलेलं आहे, ब्रह्मदेवांच्या घरी मी प्रगट होईल. भगवान ब्रह्मदेवही तपश्चर्या करतायत. आणि एक दिवस अचानक भगवान ब्रह्मदेवाच्या मनातून भगवान सिद्धिबुद्धीपती रूपामध्ये प्रगट झाले. मनातून प्रगट झाले या वाक्याचा अर्थ मनात होते, फक्त होते हेच माहित नव्हतं. आपली अडचण काय आहे? आपली अडचण सगळ्यात भयानक ही आहे की आपल्याला काय कळतं हेच आपल्याला कळत नाहीये. कळलं का? सगळ्यात मोठी अडचण आहे की हे आपल्याला माहिती आहे हेच आपल्याला माहित नाहीये. अरे सगळं सांगितलंय, वारंवार सांगितलेलं आहे, मनातच तो आहे, पण आतमध्ये पाहिल तर शपथ न. ते देवर्षी नारदांची एक मजेदार कथा आहे. भगवान विष्णू देवर्षी नारदाला एक दिवस भेटतात आणि म्हणतात, एक काम कर, हे लोक पागल करतायत, मी कुठं कुठं जाऊन बसलो तिथं माझ्या मागं लागतायत, नाही का? पार समुद्रात जाऊन बसलो, गंगासागर, तिथंही मागं लागतात. बद्री केदारला पार हिमालयात जाऊन बसलो, तिथंही सोडत नाही. जिथं जाईल तिथं मागं लागतात. काहीतरी उपाय नाही करे की जिथं हे भक्त माझ्या मागं लागणार नाहीत. देवर्षी नारद म्हणतात, काय भगवंता मजा करता, भक्त मागं लागणार नाही याची जागा भक्ताला विचारता. पण ठीक आहे, आता जाऊ द्या, तुमचं माझं नातं चांगलं आहे, सांगूनच टाकतो, एवढ्या प्रेमाने विचारलंय तर. म्हणे एक काम करा, त्या भक्ताच्या हृदयात जाऊन बसा, तो बाहेर सगळीकडे शोधल, आतमध्ये पाहतच नाही.
कारण तुम्ही त्याला दिलेले सगळे इंद्रिय बाहेरच पाहणारे आहेत. डोळ्यांनी जग पाहता येतं, डोळ्याला डोळ्याची पापणी दिसत नाही. कानाला जग ऐकू येतं, कानाला कान ऐकू येत नाही, कानाच्या पडद्याचा आवाज ऐकू येत नाही. हाताला हात लावता येत नाही, पायाला पाय लावता येत नाही. त्याच पायाला तोच पाय या अर्थाने, त्याच हाताला तोच हात लावता येत नाही. भगवंतानी आपली रचना अद्भुत केलेली आहे. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की मला ह्या डोळ्यांनी बाहेरच दिसणार आहे, आतलं नाही दिसत. आतलं दिसाय करता डोळे उघडून चालत नाहीत, ते बंद करावे लागतात. डोळे उघडली की बाहेरचं दिसतं. डोळे मिटा, आतमध्ये पाहायला शिका. ही पुढची प्रक्रिया सांगितली. ब्रह्मदेवांच्या मनातून प्रकट झाले, कारण होतेच मनामध्ये असलेलं, मनातून ते तत्व प्रकट झालं. मग पुढची कथा ठरलेली असते. दंबासुरासमोर येऊन उभे राहतात. दंबासूर त्याला तेच विचारतो, तू याच्या बाजूचा का, त्यांच्या बाजूचा का? भगवंत तेच ठरलेले उत्तर देतात. तुम्हाला तेच ठरलेले उत्तर 10 वेळा का वाजवून घ्यायचंय? पुन्हा 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 तेच सांगायचंय. 10 वेळा सांगतो, 20 वेळा सांगतो. आता तर कळलं पाहिजे की नाही? म्हणून सगळ्या कथा सारख्या मी तुम्हाला सांगतोय, 8च्या 8 कथा सारख्या. त्यांची येणारी उपकथा ज्या आहेत त्या उपकथा सारख्या. राक्षस प्रगट होतो, तपश्चर्या करतो, यांनी मृत्यू नसावा म्हणतो. मग सगळ्या देवतांना जिंकतो. देवता वनवासात जातात, भगवंताची प्रार्थना करतात, भगवान प्रगट होतात, दैत्या समोर येतात, त्याच्या शंका दूर करतात आणि त्याला शरण आणतात. कथा संपल्या. झालं मुद्गल पुराण. 8 खंड सांगितले. आता उरलेलं जे ते बाकीचं समजून घेऊ. त्या कथा तशा का सांगितल्या? मग दंभासुराला विजया करता सिद्धी बुद्धी पती स्वरूपात येतात. ते सगळे भाव जे ते समजून घेतले. दंभ कशाचा होतो? माझ्यासारखा कोणी नाही, याचा दंभ ना. दंभ याचा अर्थ माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. हा माणसाला दंभ निर्माण होतो. आणि त्याच्यात कसं आहे, माझ्यासारखा मीच नाही, मी बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, ते बाकीचे तुच्छ आहेत, अशी जेव्हा भावना येते तेव्हा त्याला दंभ म्हणतात. ती दंभाची रचना निर्माण होते. आणि म्हणून त्याला माराय करता कोण आले? सिद्धी बुद्धी पती आले. दंभ कशाचा? एक तर सिद्धीचा, नाहीतर बुद्धीचा. माणसाला दंभ या दोनच गोष्टीचा ना. एक तर सिद्धीचा दंभ राहील, नाहीतर बुद्धीचा दंभ राहील. ज्ञानाचा तरी गर्व चढतो, नाहीतर संपत्तीचा गर्व चढतो. आणि या दोन्ही गोष्टी कोणाच्या? त्याचं उत्तर आहे त्याच्या. हे समजलं की दंभासूर संपतो. सिद्धी किती मिळाली तरी ती माझी नाही, बुद्धी किती असली तरी ती माझी नाही, ती त्याची आहे हे कळणे याला दंभासूर विजय म्हणतात. बाकीच्या कथा प्रतिकात्मक असतात, ते कळलं पाहिजे. ते ज्या दिवशी कळेल त्या दिवशी दंभ वाटायचं कारणच नाही. आणि वस्तुस्थिती आहे काय, आपली संपत्ती आहे, काय आपली योग्यता आहे. जरा बसल्या बसल्या स्वतःची योग्यता तपासा बरं. भगवंताला शब्द आपण वापरतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, मोजता येत नाही किती आहेत ते, म्हणून त्याला अनंत कोटी म्हटलं. त्या अनंत कोटी ब्रह्मांडातलं आपलं एक ब्रह्मांड जरा तपासा स्वतःला. त्या अनंत कोटी ब्रह्मांडातलं आपलं एक ब्रह्मांड, या ब्रह्मांडात असंख्य आकाशगंगा आहेत. त्यातली एक आपली आकाशगंगा, जिला मिल्की वे दुग्धगंगा असं म्हणतात, ती आपली आकाशगंगा. या एका आकाशगंगेत कितीतरी सूर्यमालिका आहेत, त्यातली एक सूर्यमालिका. त्या एका सूर्यमालिकेमध्ये कितीतरी ग्रह आहेत, त्यातला पृथ्वी नावाचा एक ग्रह. त्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर माणसांनी राहण्यासारखे 5 खंड आहेत. त्यातला एक आशिया नावाचा खंड, त्यात कितीतरी देश आहेत. त्यातला भारत नावाचा एक देश, त्यात कितीतरी राज्य आहेत. त्यातला महाराष्ट्र नावाचं एक राज्य, त्यात कितीतरी जिल्हे आहेत. त्यातलं पुणे नावाचा एक जिल्हा, त्यात कितीतरी तालुके आहेत. त्यातला बारामती तालुका, त्यात कितीतरी गावं, त्यात मोरगाव नावाचं एक गाव, त्याच्यात कितीतरी इमारती, त्यातला एक भक्त निवास, त्यात कितीतरी खोल्या, त्यातलं एक सभागृह, त्यात कितीतरी सतरंजा, आणि त्यातल्या एका सतरंजीच्या टोकावर बसलेला एक. शब्द चांगला नाही पण वापरायची परवानगी द्या, ही आपली अवकात. आणि तरी हा म्हणतो माझ्यासारखा मीच. अरे कोण तू? कुठं बसतो या सगळ्या याच्यात? समुद्राच्या किनारी पसरलेल्या रेतीच्या वाळवंटातल्या एका दाण्याची सुद्धा आपली अवस्था नाही. आणि तरी माणूस फडफड फडफड करतो. आणि सगळ्यात जास्त फडफड कुठं पाहायला मिळते? त्याचं उत्तर आहे मोबाईल. मी आल्याशिवाय करू नको, मी सांगतो तसं कर, मी बोलतो, मी त्याला सांगून टाकतो, माझं नाव सांग, माझं सांगितलं तसं केलं की जमेल. दिवसभर मी 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 मी, मला 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 मला, बोकड दक्ष. पण दिवसभर ते वापरत राहते कर्णपिशाच्य. मोठी गडबड आहे.
ते फार अजब प्रकार आहे. सातत्याने त्याच्यावर मीचा खेळ चालत असतो. हा मी समजला पाहिजे. अरे असंख्य आले न गेले, नावं सांगायला कोणी उरले नाही. युनान, मिश्र, रोमन, त्या संस्कृती हजारो, तेथे भकास स्तंभी चित्कार आज आहे. गुबडं उरलेत नुसते, नाव सांगायला कोणी नाही. का? सगळ्या गेल्या. युनानी संस्कृती होती, बॅबिलियन संस्कृती होती, मेसोपोटियन संस्कृती होती, इजिप्शियन संस्कृती होती, रोमानी संस्कृती होती. नशीब बरं आहे भारतीय संस्कृती आहे. का? कारण मुद्गल आहे, तोपर्यंत आहे. ज्या दिवशी मुद्गल संपेल त्या दिवशी संस्कृती संपेल. कारण याच्या भरोशावर चाललंय. हा भाव आपल्याला कळला पाहिजे. दंभासुराने पुन्हा त्याच पद्धतीने केलं. भगवंतानी दंभासुराचा विनाश केला. भगवंत जवळ येऊन पोहोचले. या दंभासुराचा विनाश केल्यानंतर भगवान मुद्गलाचार्य सांगतात, चल तुला आणखीन काही कथा सांगतो. पहा काय मजेदार रचना आहे. सांगणेवाल्याला स्वतःहून वाटलं पाहिजे आणखीन सांगतो. का? कारण श्रोते ऐकतायत आणि त्यांना बरं वाटतंय, त्यांच्या चेहऱ्याहून दिसलं पाहिजे. जगातली ही एकमेव गोष्ट आहे जी विचारावं लागत नाही. काही काही प्रश्न लोक चुकीचे विचारतात ना. आमच्या शिक्षकी पेशात आहेत. मुलगा पेपर सोडवून बाहेर येतो, त्याला लोक विचारतात पेपर कसा गेला. म्हटलं चेहऱ्यावर दिसत नाहीये का कसा गेला, ते कळते ना पाहिल्यावर. पण आजकाल पोरही अभिनयात पक्के झालेत. पार तिकडे वाट लागली असली तरी उड्या मारत येतात, नाही का, तो वेगळा विषय. पण कळतं माणसाच्या चेहऱ्यावर. पण माणसाचा चेहरा मोठा अजब आहे. लोक फार अजब पद्धतीने वापरतात. म्हणजे एखाद्याला विचार कसं चाललंय, तो सांगतो बरं चाललंय. म्हटलं गाडवा, बरं चाललंय ते चेहरा जरा बरा करणं. आता बरं चाललंय हे वाईट चेहऱ्याने का सांगतो? पण ते माणसाची प्रवृत्ती आहे. जाऊ दे, सोडून द्या, वेगळा विषय. भगवंतान मुद्गलाचार्यांना वाटलं पुन्हा कथा सांगावी आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. मी तुला एक काम करतो, मी तुला बलीची कथा सांगतो, वामनांची कथा सांगतो. कथा त्यांनी सांगितली त्या पद्धतीने थोडी समजून घेऊ. सगळी मुद्गलात आली जशाल तशी नाही, बाकीच्याही पुराणातला काही भाग घेऊन. बली नावाचा राजा झाला. बलीच्या समोर विषय आला, कारण अमृतमंथन होऊन गेलं होतं. अमृतमंथनामध्ये देवतांनी अमृत मिळवलं. ते अमृत त्यांनी पिलं आणि देवता आता अमर झाल्या, दैत्य आता मरणार. भले शुक्राचार्य उठवत होते संजीवनी विद्येनी वगैरे, तो भाग सोडून द्या, पण आपल्याला आता स्वर्ग मिळणार नाही हे दैत्यांना लक्षात आलं. आणि म्हणून दैत्यांनी विनंती केली भगवान शुक्राचार्यांना, आम्हाला कायमचा स्वर्ग मिळण्याचा काही उपाय नाही का? काय अजब प्रश्न आहे. आम्हाला कायमचा स्वर्ग मिळेल याच्यासाठी काही उपाय नाही का? शुक्राचार्य म्हणतात जगातल्या सगळ्या गोष्टींवर उपाय आहे, पण शास्त्र शुद्ध पद्धतीने केले पाहिजे. तुमची पहिली अडचण आहे, तुम्हाला शास्त्र चालत नाही. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर एक काम करा, पहिल्यांदा तुम्ही कोणाला तरी नेता निवडा, त्याचं नाव घोषित करा, मग मत मिळाले तर मिळाले. आता कळलं तुम्हाला. तो पहिले नेता निवडा, त्याला माझ्याकडे पाठवा, मी त्याला सांगत बसील. सगळ्यांना सांगत बसण्याचा विषय नाही, एकाला एक सांगणार. गुरुमंत्राचा विषय असतो तो दोघांपुरताच असतो. षटकरणे विद्यते मंत्र, हा मंत्राचा नियम सांगितला. 6 कानापाशी मंत्र गेला की मंत्राची शक्ती संपते. 4च कान, 2 गुरूंचे 2 माझे. मला गुरूंनी कोणता मंत्र दिला हे बायकोला सुद्धा सांगायचं नसतं. तुम्हाला नवरा बायकोला सुद्धा का नाही? मी नवऱ्यालाही म्हणतोय नवरा बायकोला सुद्धा का नाही. त्याचं उत्तर आहे 3च बाबतीत शपथ घेतली आहे. धर्मेच, अर्थेच, कामेच नातिचरामी. मी धर्म तुला सोडून करणार नाही, मी अर्थ तुला सोडून वागणार नाही, मी काम तुला सोडून करणार नाही. मोक्षाबद्दलचं म्हटलेलं नाही, ते माझं सेपरेट आहे, नाही का? कारण मला मिळाला म्हणजे तिला मिळेल अशी सोय नाही ना. एकमेकाचा संबंध नाही. एकटेच तुकोबा जातात. आवली म्हणते नाही मी इथंच राहते, भांडेवाली यायची आहे. आपल्या आवडीचा विषय, गमतीचा भाग. भाव त्यातला समजून घ्या. मोक्ष हा एकट्याचा विषय आहे. भगवान शुक्राचार्य सांगतात एक कोणीतरी या. सगळ्यांनी मिळून सांगितलं बली येतील. बलींना सांगण्यात आलं पहिलं काम करावं लागेल, शतक्रतू व्हावं लागतं. कारण इंद्र व्हायचं असेल तर 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात. पटलं, यज्ञ करू, त्यांच्याच मार्गाने करू, यज्ञाच्या पद्धतीने जायचं, यज्ञ करायचे. म्हणजे इथं करून नाही चालणार, पाताळात जमत नाही, भारतात जावं लागेल. बली आपल्या सगळ्या लोकांना घेऊन भारतात आले. वाक्य व्यवस्थित ऐकून ठेवा. बली आपल्या सगळ्या लोकांना घेऊन भारतात आले. यज्ञ कुठं झाले त्याचं उत्तर आहे शुक्राचार्यांनी आपल्या वडिलांकडे केले. त्या ठिकाणाचं नाव आहे भृगुकच्छ, ज्याला सध्याच्या भाषेत आपण भडोच असं म्हणतो. सुरतच्या जवळ असलेलं शहर आहे, तापी नदीच्या किनाऱ्यावर. तिथं बलीनी सगळे यज्ञ केले. त्या भडोचला म्हणजे भृगुकच्छला येऊन पोहोचले. मला सांगा, पाताळातून बली आले, कशा करता आले?
अश्वमेध यज्ञ करण्याकरता आले. गणेश याग नव्हता एका दिवसात संपणारा. अश्वमेध म्हणजे कमीत कमी 5 वर्ष, म्हणजे निदान बलीनी 500 वर्ष यज्ञ केले, 100 यज्ञ केले म्हटलं तर 500 वर्ष चालणारा यज्ञ इथं भारतात चालला. कशा करता? बली स्वर्गाचा राजा व्हावा म्हणून. याला यज्ञ म्हणायचं. दैत्यांची संस्कृती यावी याच्यासाठी जर यज्ञ केला जात असेल तर बाहेरून त्याचं स्वरूप किती यज्ञाचं असलं तरी त्याला यज्ञ म्हणायचा का? पण आपल्याकडे अशा विकृत गोष्टी करता यज्ञ केल्या जातात की नाही? जातात. शिवछत्रपती पकडल्या जावेत म्हणून राजा जयसिंगानी कोटी चंडी केल्याचं वर्णन आहे. 1 कोटी सप्तशतीचे पाठ आणि कोटी चंडी का? शिवछत्रपती पकडल्या जावेत म्हणून. मी असतो ना ते करणारे पहिले कापून त्या यज्ञकुंडात टाकले असते. कशा करता संकल्प करायचा हे तर असलं पाहिजे. त्याचा संकल्पाचा भाव तर कळला पाहिजे. शिवछत्रपती पकडल्या जावेत म्हणून अनुष्ठान पण झाले या देशामध्ये, करणेवाल्यांनी केले. कारण फक्त पैसा मिळतो, तो कशा करता देतो हे माहीतच नाही. यांना फक्त पैशाचीच विषय. आणि जेव्हा जेव्हा ज्ञान सत्ता अशी पैशाच्या मागे लागते तेव्हा तेव्हा विनाश निश्चित असतो. तेवढं मोठं यज्ञ झाला, त्या यज्ञाचा परिणाम झाला. शिवछत्रपती पकडल्या गेले. आई भवानीची कृपा होती, सुटले हा भाग नंतरचा, पण पकडले तर गेले ना. बलीनी यज्ञ केला म्हणून कायम लक्षात ठेवा, वरून दिसणारी गोष्ट चांगली असली म्हणजे आज चांगली असतेच असं नाही. बाहेर जरी मोरया मांडलेला असला तरी पेंडालच्या मागे काय चालतं ते पाहिल्याशिवाय दान देऊ नका. ते बलीचा यज्ञ आपल्याकरता समजून घेतला पाहिजे ना. समोर मोठा मोरया मांडलेला असतो आणि मागे दारूच्या बाटल्या असतात, त्याला तुम्ही देणग्या देणे याचा अर्थ पिण्याला मदत करणे आहे. तिथं जुवा खेळल्या जात असेल आणि तुम्ही देणग्या देत असाल तर जुवा खेळण्याला प्रोत्साहन देताय. कार्य दिसायला चांगलं असून उपयोग नाही, ते असायलाही चांगलं असलं पाहिजे. नुसतं साध्य शुद्ध असून नाही, साधन शुचिताई असली पाहिजे. आणि हे पाहणं काम आहे. नुसतं देऊन टाकला पैसा म्हणजे आपलं काम संपलं या भोळसटपणात राहत जाऊ नका. त्या भोळसटपणात आपल्यावर बलीची वेळ आली होती. बलीने यज्ञ सुरू केले, 1 सोडून 99 पूर्ण झाले. अत्यंत व्यथित झाली देवमाता, कारण तिच्या पोरांचं राज्य जाणार आहे. ती जाऊन पोहोचली कश्यपांकडे. आदिती म्हणते, भगवंत काय करायचं? कश्यपानी आणि आदितीने व्रत केलं. त्या व्रताचा परिणाम म्हणून भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान विष्णू वामन रूपामध्ये त्यांच्या घरी आले. कथा आपल्याला सांगायची नाहीये मला, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वामन रूपात येऊन पोहोचले. वामनांनी प्रगट झाल्यानंतर पहिलं काम केलं, उपनयन संस्कार झाला. उपनयन संस्कार झाल्यानंतर कश्यपांना विचारलं, मी बलीचा यज्ञ विध्वंस करण्याकरता निघतोय, उपाय सांगा. महर्षी कश्यपांनी सांगितलं, विघ्न दूर करायचं असेल तर विघ्ननायकाशिवाय पर्याय नाही. आणि विघ्ननायकाचं पूजन हे अत्यंत दोषरहित असलं पाहिजे. म्हणून भगवान वामन ज्या ठिकाणी जाऊन तपश्चर्येला बसले त्या जागेचं नाव अदोष. काय सुंदर नाव आहे. क्षेत्र कसं असलं पाहिजे? अदोष. अदोष क्षेत्र सांगितलं. कुठल्या मूर्ख माणसाने नंतर त्याचा आदासा केलं कोणाला माहितीये. पण आमच्या प्रांतातलं क्षेत्र आहे. आणि माझ्या विदर्भाचं आलाच आहे ते विषय सांगूनच टाकून बरं वाटते ना विदर्भाबद्दल बोलायला. वेगळा नाही मागत, काळजी करू नका. माझ्या विदर्भाचं वैभव आहे. एका बाजूला भगवान मुद्गलांचा आश्रम आहे, अदोष क्षेत्र. दुसऱ्या बाजूला भगवान भृशुंडींचा आश्रम आहे, नामलगाव. आणि काय 2 सुंदर नाव आहेत, एक अदोष, एक नामल. ज्याच्यात मल नसलेलं क्षेत्र ते नामलगाव. एका बाजूला भगवान भृशुंडी, दुसऱ्या बाजूला भगवान मुद्गल आणि मध्ये महर्षी गृत्समत कदंब क्षेत्र. या 3 गणपत्यांच्या प्रांतामध्ये गणपत्यांची परंपरा पूज्य पिताश्री महाराजांच्या कृपेने फुलली आणि ते आम्हाला मिळालं. हे आमचं भाग्य. कारण या 3घांच्या जवळ राहतोय मी, या 3घांच्या मध्ये राहतोय. गणपत्यांचा सदैव संघ असलेला विदर्भ प्रांत आहे. पण आम्ही हे सगळं विसरलो, गृत्समद विसरलो. म्हणून गृत्समद विसरल्यामुळे ज्या गृत्समदांनी या भूमीला विदर्भ केलं होतं, येईल कथा त्यावेळेला आणखीन सांगेल, त्या विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. का? कारण मुद्गल पुराण विसरलो. जेव्हा अहिल्या कथा येईल, गृत्समद कथा येईल, तेव्हा त्यातले सगळे अर्थ सांगेल. भाव मला आपल्याला सांगायचा आहे. मुद्गल जाऊन पोहोचले अदोष क्षेत्रावर, भगवान वामन जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांनी भगवंताचं उपासना केली. मोठं काम करायचंय. मूर्ती लहान कशी चालेल? मोठी मूर्ती बसवली. भगवान 11 फूट आहेत.
इतकी मोठी मंदिरातली मूर्ती जगात नाही. बाहेर मूर्त्या बसवल्या लोकांनी मोठ्या मोठ्या करून आजकाल सिमेंट कॉन्क्रीटच्या, पण मंदिरात असलेली स्थान महात्म्य असलेली जगातली सगळ्यात मोठी मूर्ती 11 फुटाचा मोर्या आहे. मोबाईलमध्ये मावतच नाही. फोटो काढायचा म्हटलं का पंचायत होते, झूम मागे करून उलटी काढावं लागते, तेव्हा कुठं मोर्या येतो आणि आपल्याच आनंदात असा किंचित मान वळवलेला अत्यंत विलोभनीय दृश्य आहे. भगवान दशभुज आहेत, नाचतायत, नृत्यमूर्ती आहे. आपल्याच आनंदात नाचणे या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आनंदाची शेवटची अवस्था काही असेल तर त्याला नर्तन म्हणतात. आणि म्हणून सगळ्या ऋषीमुनींची जेव्हा कथा येतील, पहिल्या त्याच्यात नाही येत फारशा म्हणून आल्या नाही, सगळे ऋषी भगवंत दिसले नाचायला लागले असं वर्णन येतं. का? कारण आनंदाचं टोक आहे नर्तन. कारण बाकी आनंद फक्त एकेका अवयवाने दाखवला येतो, नर्तनात अख्खं शरीर वापरलं जातं ना. रोमाला आनंद झाला, दाखवाल कसा? नर्तनातून भगवान नृत्य करतायत, आपल्याच आनंदात आहेत. आणि त्यांनी सांगितलं, वरदान दिले, तुला वाटेल ती योग्यता प्राप्त होईल. भगवान वामन येऊन पोचले बलीच्या दरबारामध्ये. वर्णन असं आहे, 4 बाजूला 4 यज्ञकुंडाला 4 द्वारं असतात. थेट यज्ञकुंडापर्यंत कोणाला जाता येत नसतं. वेगवेगळे 4 द्वार आहेत. धर्मद्वार आहे, अर्थद्वार आहे, किंवा ऋग्वेद द्वार, यजुर्वेद द्वार पद्धत असते. त्या सगळ्या द्वारांवर मध्ये मध्ये परीक्षा घेत आतमध्ये सोडायचं असतं. साहेब आले म्हणून आतमध्ये डायरेक्ट एंट्री नसते, ही पद्धत नव्हती. त्याला बाहेरून परीक्षा घेत पण हे बालक इतकं गोड होतं की बाकीच्यांनी जर काय परीक्षा घ्यायची. आणि तेज अद्वितीय होतात, भगवानच प्रगट झाले. तेजाचा काय विषय होता, पहिल्यानी सोडलं की दुसऱ्याने विचारलं, पहिल्याने घेतलीच असेल परीक्षा म्हणून दुसऱ्यानी सोडलं, तिसऱ्यानी सोडलं, 7ही मंडलं पूर्ण करत याच्यापर्यंत येऊन पोहोचले. बली म्हणतो, सगळ्यांनी परीक्षा घेऊन पाठवलं, एवढंच लेकरू काय बुद्धिमान असेल, काय अद्वितीय विद्वत्ता असेल. आणि ती विद्वत्ता पाहिल्यानंतर बली म्हणतो, काय पाहिजे ते मागा. एकदा म्हटलं, दोनदा म्हटलं, 3दा म्हटलं, भगवान काहीच बोलले नाही. बलीच्या डोक्यात गर्व आला, कदाचित आपलं हे सगळं वैभव पाहून लेकरू भांबावलं असेल, म्हणून तो म्हणतो, आवा काळजी करू नका, वाटेल तेवढं मागा. याला कुठे द्यायचं होतं, यज्ञ भारतात चालला होता नाही का. शेवटी भगवान म्हणाले, ठीक आहे, द्यायचंच असेल तर 3 पावलं जागा दे. बली हसला, म्हणे 3 पावलं काय मागता, नजर जाते तोपर्यंतच मागा, भारताचं द्यायचंय ना, याला कुठे द्यायचंय. दणकून यांनी सांगितलं, नजर जाईल पण. भगवान म्हणतात, नाही, 3 पावलं जागा फक्त दे. भगवंताच्या हातावर पाणी सोडायची वेळ आली आणि तिकडून शुक्राचार्य येऊन पोहोचले. शुक्राचार्यांनी सांगितलं, तुला कळतंय का काय करतोय? पहिलेच ठरलं होतं आपलं पहिल्या यज्ञात, मी सांगितल्याशिवाय काडी सुद्धा इकडं तिकडं करायची नाही. कोण आहे माहिती? हा म्हणे हे शविष्णू स्वयं साक्षात. आणि मग डोक्यावर हात मारला बलीनी. पण आता तोपर्यंत शब्द दिला होता आणि राक्षस असून ते शब्द पाळत होते. ते फार महत्वाचं आहे ना, समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बली म्हणतो, आता नाही इलाज, आता मी शब्द तर दिला, आता मी देणारच दान. कळलं मला आता काय होणार आहे ते, पुढं काय होणार आहे, काय वाढवून ठेवलंय ते मला सगळं कळलं, पण आता मी दान दिल्याशिवाय राहणार नाही. शुक्राचार्य म्हणतात, हा मूर्खपणा मी तुला करू देणार नाही. शुक्राचार्य झारीत जाऊन बसले. तेव्हापासून झारीतला शुक्राचार्य शब्द पडला. कुठल्याही चांगल्या कामात मध्ये मध्ये करणारा माणूस, त्याला झारीतला शुक्राचार्य. भगवंत बटू वेशात होते, वामन वेशात होते. त्यांनी एक दर्भ काढला आणि त्याच्यात खूप हसला. शुक्राचार्याचा डोळा गेला. शुक्राचार्याला बाहेर यावं लागलं. एका राक्षसाच्या एका हाडाच्या तुकड्यापासून तशाला तसा राक्षस पुन्हा उभा करू शकणारे शुक्राचार्य आयुष्यात स्वतःचा डोळा सुधरवू शकले नाही, कारण तो भगवंतानी फोडला होता. पुन्हा त्याला नाही दुरुस्त करता आलं. शुक्राचार्य कायम एकाक्ष स्वरूपात राहिले. आणि त्या एकाक्ष शब्दाची आणखीन गंमत आहे. एकाक्ष म्हणजे कावळा, कारण कावळ्याला आपल्याकडे एकाक्षच म्हणतात. चांगले शुक्राचार्य होते, एकाक्ष झाले, कावळ्याच्या वेशात आले, राक्षसांचे गुरु. याचा अर्थ प्रवृत्ती सांगितली. कावळ्याची प्रवृत्ती असते, सगळं चांगलं सोडायचं आणि फक्त जखमेवर टोचा मारायच्या. हे जे जे करतात त्यांना शुक्राचार्य म्हणतात. समोरच्याचं वाईटच पाहायचं, वाईटच शोधायचं आणि त्याच्यावर टोचण्या मारत राहायच्या, ही शुक्राचार्य प्रवृत्ती आहे. भगवान सुद्धा सुधरवू शकत नाही, अशी रचना निर्माण झाली. शुक्राचार्यांचा डोळा गेला, हातावर जल पडलं. पण बलीचंही वैभव पाहून ठेवा, भगवान उगीच नाहीये, तो कोणाकडे नाहीये. बलीनी सांगितलं शुक्राचार्यांना, म्हणे आता कळलं मला काय व्हायचंय, स्वर्गाचं राज्य मला आता भेटणार नाहीये. पृथ्वी गेली, पाताळ मी वाचवील, काही ना काहीतरी करील, पाताळ मी कसा ना कसा तरी माझा वाचवील, पण तुम्हाला नाही कळलं काय होणार आहे.
म्हणे काय होणार आहे? म्हणे अहो ही कीर्ती जगात अजरामर राहील की वैकुंठीचा राणा बलीच्या दारात दान मागायला आला आणि बलीनी दान दिलं. याला म्हणतात वृत्ती. तो म्हणतो हे तर राहील ना, हे कसं काढून घेईल? हे तर विष्णूही नाही काढून घेऊ शकत आता, नाही का? आणि बलीला राजा म्हणून दानशूर नावाचा विषय झाला. भारतीय संस्कृतीचं मोठेपण पहा. त्याचा बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या, त्याच्या दानप्रियतेकरता त्याच्याकरता आपल्याकडे एक दिवस तयार केला, बलिप्रतिपदा, नाही का? शत्रूच्या सुद्धा चांगल्या गोष्टींना स्वीकारणारी तुमची माझी संस्कृती आहे. त्यातला वाईट भाग निघून गेला. उरलेला बली आम्हाला पूज्य आहे, उरलेला बली आम्हाला आदरणीय आहे. त्याच्या दानप्रियतेचा आदर निश्चितपणे केला पाहिजे. त्याच्याकरता संस्कृती निर्माण केली. पुढचा भाग जास्त महत्वाचा आहे. त्या बलीला एका पावलात स्वर्ग गेला, एका पावलात पृथ्वी गेली. यांनी सांगितलं आता मी काय करू? बली गाणपत्य याच्यात आलेला का? कारण त्याच्या लक्षात आलं ज्या विष्णूंची उपासना करून मी यज्ञ सुरू केला तेच विष्णू माझा यज्ञ मातीत घालायला आले. आता मी वैष्णव राहून काय उपयोग आहे? त्याच्या पलीकडचं काहीतरी पकडलं पाहिजे. बलीनी भगवान गणेशांची प्रार्थना केली, भगवान गणेशांनी बुद्धी दिली आणि बली म्हणतो एक काम करा, तिसरा पाय आता माझ्या मस्तकावर ठेवा. मी माझा हा देहच तुम्हाला अर्पण केलाय. भगवान विष्णूंनी पाय मस्तकावर ठेवला. त्याला नेऊन तलातल नावाच्या, रसातल नावाच्या पाताळामध्ये नेऊन ठेवला. नुसता ठेवला नाही, त्याच्या दारावर भगवान स्वतः उभे आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी. आणि त्याला सांगितलं 99 यज्ञ तू केले, 100वा मी भले खंडित केला असेल, पण 99 यज्ञाचं पुण्य तुझ्याजवळ आहे. या 100व्या यज्ञापैकी पुण्य थोडंसं खंडित होईल. म्हणून जेव्हा हा इंद्र संपेल, कारण ब्रह्मदेवाचा एक दिवस काल मी आपल्याला सांगितला, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र आणि 14 मनु होतात. 14 इंद्र होतात. या वाक्याचा अर्थ कळला का? या वाक्याचा अर्थ पहिला मरतो तेव्हाच दुसरा बसतो ना, कारण गादी अशी सोडायचीच नसते. नाही, एक इंद्र संपतो दुसरा येतो. सध्याचे जे इंद्र आहेत शची पुरंदर नावाचे, ते 7वे इंद्र आहेत, नाही का? 8वे इंद्र आहेत. 8वे आपल्याला मनवंतर चालू आहे, त्याच्यामुळे 28तमे मनवंतर आहे. 8व्या मनवंतराचा विषय आपण करतो. 8वे मनु, 8वे इंद्र हे जेव्हा शची पुरंदर नावाचे इंद्र संपतील त्यावेळा पुढचा इंद्र म्हणून बली गादीवर बसेल. कथा कशा करता सांगितली? कथा व्यवस्थित समजून ठेवा. पुढचा इंद्र सुद्धा भगवंतानी स्पेअर मध्ये ठेवलेला आहे, स्टेपनी. पुढचा इंद्र सुद्धा भगवंताचा तयार आहे. त्याच्यामुळे या जगाचं कसं होईल फालतू घालवड नका डोकं. ते भगवान तयार करून ठेवलंय, त्याची सगळी तयारी भगवंतानी केली आहे. जगाचं काय होईल याचा विचार करू नका, माझं काय होईल एवढं पहा, नाही का? आणि माझं काय होईल मुद्गल त्याच्याकरता सांगितलं. बलीची सगळी कथा सांगितली आणि बलीच्या समोर येऊन पोचणाऱ्या वामनांची कथा सांगितली. ती सगळी कथा सांगितल्यानंतर सांगितलं आता मी तुझ्या दैन्य निवारणाकरता मी आलेलो आहे. बलीची कथा सांगितल्यानंतर हे स्वाभाविक पुन्हा विचारतात की अहो आणखीन आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे, आणखीन हे पुढचं चरित्र सांगा. कारण तुम्ही बोलता बोलता म्हटले होते की याच वक्रतुंडांनी धुंडीराज अवतार धारण केला, तो धुंडीराज अवतार आम्हाला ऐकायचा आहे. महर्षी मुद्गल पुन्हा सांगू लागले. नुसतीच कथा तेवढीच नाही, आणखीन मागे जाऊन सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं भृगु कुळामध्ये रुचिक नावाचे एक ऋषी झाले. या महर्षी रुचिकांनी आपली तपश्चर्या करायला सुरुवात केली. पार वयोवृद्ध झाले तप करता करता, इतके की पार कमरेतून वाकले, इतके वयोवृद्ध झाले. आणि एक दिवस चुकून फिरता फिरता एक मृग जोडी, शामक नाही मृग युगुल दिसलं. आणि त्यांचा तो संयोग पाहिल्यानंतर यांच्या डोक्यात कल्पना आली की आपणही लग्न केलं असतं तर आपल्या सोबत अशीच बायको राहिली असती. त्या वाकलेल्या अवस्थेत यांना आठवलं आपण लग्न करायला पाहिजे. आता लग्न करायला पाहिजे तर पोरगी चांगली पाहिजे. चांगली पोरगी कुठं मिळेल? राजाकडे, कारण राजकन्या सुंदर. या हिशोबात हे सरळ जाऊन पोचले राजवाड्यात. गाधी नावाचा राजा राज्य करत होता. यांनी राजाला सांगितलं मला तुझी पोरगी दे. आता राजाची पंचायत. हो म्हणावं तर या कमानीला काय द्यायचं? वाकलाय पुरा ऋषी. नाही म्हणावं तर जवळ कमंडलू असतो, फक्त हातात पाणी द्यायची वेळ आहे. सगळंच राज्य जाते. राजाने सांगितलं पोरीला काय करायचं. पोरगी काहीच बोलायला तयार नाही. राजाने त्यातल्या त्यात पद्धत करून पाहिली. राजा म्हणाला अहो काय नाईलाज आहे, मी पोरगी द्यायला बिलकुल तयार आहे, पण मी असा एक पण केलेला आहे की जो कोणी मला 100 हे श्यामकर्ण घोडे आणून देईल त्यालाच मी माझी मुलगी देईल. श्यामकर्ण याचा अर्थ पूर्ण घोडा पांढरा, त्याचे फक्त कान काळे, म्हणून त्याला श्यामकर्ण म्हणतात. ऋषी म्हणतात बदमाशी दिसून राहिली, असे घोडे असतात का?
ऋषींनी ध्यान लावलं, कुठं असतात? म्हणे वरुणाजवळ असे घोडे असतात. चला हरकत नाही, आहे. ऋषी उठले की वरुण लोकात. वरुणाला सांगितलं मला 100 घोडे पाहिजेत. वरुण म्हणतो आता तुम्ही एवढ्याने आले तर तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, पण मी तिथं ठेवणार नाही. हे म्हणतो माझा आता कुठं करार आहे? नेऊन द्यायचे एवढंच ठरलंय, ठेवायचे कुठं ठरलंय? मी 100 नेऊन नेणार, त्यांनी 100 मोजले की तू दुसऱ्या क्षणाला उचलून आण. राजांच्या समोर 100 घोडे उभे केले, राजांनी मोजले. राजाचा नाईलाज झाला, कारण आता काही इलाज नव्हता. राजांनी मुलीला सांगितलं तू जाणे तुझं भाग्य जाणे. मुलगी ऋषींच्या सोबत चालली आली. ऋषींच्या सोबत यायचंय म्हटल्यानंतर ती राजकन्या आपल्या सगळ्या राजवैभवाला सोडून आली. ज्या संसारात चाललोय तिथल्यानुसार असलं पाहिजे हे त्या काळच्या पोरींना वाटत होतं. आता न बोललेलं बरं. त्या हिशोबात ती येऊन पोहोचली. तिने सगळ्या राजवैभवाचा त्याग केला. जंगलात येऊन पोहोचली, वनात येऊन पोहोचली. तिने सेवा सुरू केली आणि ऋषी सेवेनी प्रसन्न झाले. म्हणाले काय पाहिजे ते माग. म्हणाले काय पाहिजे? सगळंच पाहिजे. काहीच नाहीये, नाही का? साधा चहा करायचं तर गॅस नाहीये. काय अवस्था आहे, कशाच्या भरोशावर करायचं? सगळंच पाहिजे. म्हणजे अगं विचार तू नुसतं काय पाहिजे. ऋषींनी एक मोठं नगर तिथं नुसतं चित्र काढलं काडीनी. म्हणजे असं चालेल? इकडं अश्वशाळा, इकडं गोशाळा, इकडं तलाव असतील, इकडं हे असेल, इकडं ते असेल. हे तर माझ्या बापजाच्याकडे नव्हतं, नाही का? असं नगर होऊ शकतं? म्हणजे काही होऊ शकतं. ताबडतोब ऋषींनी विश्वकर्म्यांना बोलावलं. विश्वकर्म्यांनी नगर उभं केलं. म्हणजे एवढ्यानी नाही भागत, तुम्ही तरुण झाले पाहिजे. यांनी अश्विनी कुमारांना बोलावलं. अश्विनी कुमार आले, यांना तरुण केलं. दोघांना तरुण केल्याचं असं वर्णन आहे. एक चवनांची कथा येणार आहे, त्याच्यात आपल्याला तरुण केल्याचं वर्णन आहे. या रुचिकांना तरुण केलं आणि आईला आठवण आली पोरीची. ती पोरीला भेटाय करता आली जंगलात. ऋषीच्या आश्रमात जाऊ, पोरीला भेटू. तिथं आश्रमही नाही, तिथं जंगलही नाही. प्रचंड मोठे एक नगर, अद्वितीय, जे कधीच पाहिलं नव्हतं. रस्त्यावर झाडायला येणारा जो चपराशी होता त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता असं वर्णन आहे. त्या आलेल्या राणीनी त्या चपराशाला विचारलं तू कोण आहे? त्यांनी संस्कृत मध्ये उत्तर दिलं. तो म्हणतो एष रुचिकस्य पुरंदेवी वयम तस्य प्रमार्जकः. हे रुचिकाचं नगर आहे, आम्ही त्यांचे झाडूवाले आहोत. त्या काळात झाडूवाले सुद्धा संस्कृत बोलत होते. मला ते सांगायचं आहे. आपल्याला निदान रामा रामो रामात यायला पाहिजे की नाही, बाकीचं जाऊ द्या. त्यांच्या नगरात येऊन पोहोचले. ते दिव्य वैभव पाहिलं. नगरही दिसेना, जावही दिसेना. कोणीतरी तरणा बाण दिसतोय आपल्या पोरी सोबत. पहिल्यांदा संतापली. तिने सांगितलं अगं काळजी करू नको, तेच आहेत, बदलले नाही, तेच आहेत. आणि राणीला इतकं आश्चर्य वाटलं. राणी म्हणते एवढी ताकद आहे तुझ्या पतीमध्ये? म्हणे मग एक काम करणं, ना तुला पोरगा आहे ना मला पोरगा आहे, काहीतरी सांग त्यांना. ऋषींना विनंती करण्यात आली. बायकोची विनंती ऋषीलाही मोडता येत नाही, हो म्हणावंच लागते. ऋषींनी 2 चरू तयार केले असं वर्णन आहे. 2 चरू समोर ठेवले. सांगितलं हा तुझ्या आईला दे, हा तुला खा. दोघी जणी हे चरू भक्षण करा. ऋषी दुपारच्या स्नानाकरता गेले आणि राणीच्या डोक्यात अजब विचार आला. ऋषींनी आपल्या बायको करता काही तर स्पेशल केलं असेल की नाही, याला बायका म्हणतात. तिच्या करता काहीतरी स्पेशल असेल म्हणून तिने बोलता बोलता पुरीला मस्त गोड गोड बोललं आणि म्हणे एक काम कर, नाहीतरी दोन्ही भात सारखेच तर दिसतायत, माझा तू खान तुझा मी खाते. का साड्या बदलवायच्या होत्या? पण जशा एकमेकच्या साड्या नेसण्याची इच्छा जरी कपाटातून पडत असल्या नाही का, तरी दुसरीची नेसण्याची आवड असते की नाही, ती प्रवृत्ती बरोबर तिथेही होती. दोघींनी एकमेकीचे चरू बदल करून खाल्ले. 2 महिने गेले, 3 महिने गेले. ऋषींनी आपल्या पत्नीकडे पाहिलं. महाराज रुचिक म्हणतायत तू अशी उग्र का दिसतीयस? ऋषीची ताकद माहिती होती, सगळं तिच्या डोळ्यासमोर झालं होतं. तिने सांगितलं पटकन काय झालं ते. तिच्या लक्षात आलं गडबड झाली, अन्न गडबडलं, आणि अन्न गडबडलं कीच पुढचं सगळं गडबडतं. हिशोब कथा त्याच्यासाठी आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अन्नशुद्धी. तुमच्या माझ्या शास्त्रांनी सांगितलं कायम लक्षात ठेवा, पोटा करता आपण त्याला बदनाम करतो. पापी पेट का सवाल आहे, खोटं. इथं बसलेला एकही माणूस माझ्या सकट पोटा करता खात नाही, कारण आपल्यातले सगळे बहुसंख्य वेळा तेच खातात जे पोटाला त्रासदायक असतं. पोटा करता कुठं खातो? मग आपण सगळे खातो कशा करता? आमच्या सगळ्या माता भगिनींचे सकाळचे 3 तास 2.5 इंचाच्या एका तुकड्या करता वाया जातात. त्या 2.5 इंचाच्या तुकड्याला जीभ असं म्हणतात. चोचले कोणाचे? इजच ना. याला कुठं कळते काय खाल्लं ते?
याच्याकरता नाही खाल्ल्या जात. फक्त जिभेचे नाटकं, जिभेच्या चोचल्या करता आपण सगळे प्रकार करतो. पोट विनाकारण बदनाम करतो, त्याच्याही पुढचं सांगतो. जिभे करता खात जाऊ नका. पुढचा प्रकार सांगितलं, पोटाही करता खात जाऊ नका. पोटाच्या पलीकडचा विचार निघालाय म्हणून सांगतो. तुम्ही आम्ही जे काय अन्न भक्षण करतो, त्या भक्षण केलेल्या अन्नाने रक्त तयार होत असतं आणि सगळ्या शरीरातल्या रक्तापैकी 70% रक्त एकटा मेंदू वापरतो. म्हणून खायचं कोणासाठी आहे? त्याचं उत्तर आहे मेंदूसाठी खायचंय, पोटासाठी नाही. मग चौकातले भजे खाल्ले तर मेंदू मातीत जातो. कारण अन्न तयार करताना करणेवाल्याच्या मनोवृत्तीचा परिणाम अन्नावर होतो. इतका हिशोब तुमच्या माझ्याकडे सांगितला. अहो, दळण्यापासून ओव्या म्हणायच्या माता भगिनी, नाही का? तेव्हा पूर धार्मिक निघायचे. दळण्यापासून संस्कार, शिजवताना संस्कार. आमचे पिताश्री मस्त सांगायचे, शिजवता शिजवता जर आई गाणे ऐकत असेल तर पोरग नाचण्याशिवाय दुसरं काय करणार आहे? तेच होणार आहे परिणाम. अन्न संस्कार असला पाहिजे. पोट कोंबायचे नाहीयेत. पण अनेकांच्या पोटावर युजमी लिहिलेलं नसतं, फक्त वृत्ती तीच असते. कचरा कुंडीसारखं टाकतच राहतात काही. अरे काय खायचं विचारता असला पाहिजे. जे दिसल ते कोंबलं, दिसल ते कोंबलं, ही कुठं पद्धत आहे? नसलं पाहिजे. पोटा करता नाही, मेंदू करता खायचंय आणि त्याचा विचार करून. म्हणून मग अनेकदा जेव्हा वाटतं की नाही आम्ही इतकं करतो, आमच्या लक्षात राहत नाही, वाचतो लक्षात राहत नाही का? त्याचं उत्तर आहे अन्न गडबडलंय. वर्षानुवर्ष अन्न चुकीचं खाल्लंय म्हणून मेंदूची ताकद संपली आहे आणि म्हणून वाचलेलं लक्षात राहत नाहीये. त्याला सुधरवाई करता सांगतोय. नाही तर वाईट वाटाय करता अरे बापरे गेली आपली आयुष्य वाया. नाही, उद्यापासून सुधरा ना. आज संध्याकाळपासून सुधरा ना. एवढं तर आपल्या हातात आहे. शुद्ध अन्न असलं पाहिजे, पवित्र अन्न असलं पाहिजे, भगवत नामाने युक्त असलेलं अन्न असलं पाहिजे, योग्य जागत असलं पाहिजे. त्याचे सगळे कारण ते सांगितले. रुचिकानी अन्न बदललं, 2 बायकांनी आणि सासूने पोट संतती बदलली. ऋषी म्हणतात आता तुझ्या पोटी क्षत्रिय जन्माला येणार, पराक्रमी जन्माला येणार. कारण मी तुझ्या आई करता केला होता, ती राणी होती. तिच्या पोटी राणीचा गुणधर्म असलेला पाहिजे होता, राजा प्रवृत्तीचा पाहिजे होता, म्हणून मी त्याच्यावर राजसंस्कार केले होते. तुझ्या पोटी ब्राह्मण, याचा अर्थ ज्ञानी जन्माला यायला पाहिजे होता, मी त्याच्यावर ज्ञानाचे संस्कार केले होते. तुम्ही गडबड केली. आता तो जन्माला राजवाड्यात येईल पण ज्ञानी होईल. तुझ्या पोटी जन्माला आश्रमात येईल पण अत्यंत क्रूर होईल. पाय धरले तिने, विनंती केली, काय वाटेल ते करा, नका असं करू. माझ्या पोटी ब्राह्मणच जन्माला आला पाहिजे, ज्ञानीच आला पाहिजे, असं ज्या आईला वाटत होतं तिला रुचिक भेटतात, नाही का? नाही तर माझ्या पोटी फक्त CA, MBS, डॉक्टर, इंजिनियर, मग चलू द्या, नाही का? ज्ञानी जन्माला आला पाहिजे. स्नान संध्या करणारं माझं पोरग असलं पाहिजे. हे ज्या दिवशी घरातल्या आईला वाटेल त्या दिवशी संस्कृती टिकेल. जिजाऊ पहिले जन्माला यावी लागते, मग शिवबा जन्माला येतात. शिवबा का येत नाही त्याचं उत्तर जिजाऊ कुठं उरले दाखवा ना. जिजाऊ नाही म्हणून पुढची पंचायत आहे. हा भाव त्यातला महत्वाचा आहे. तिने सांगितलं काही करा, माझ्या पोटी ब्राह्मणच आला पाहिजे. शेवटी त्या गर्भाला विनंती केली, ताबडतोब येण्याची गडबड नाही, थोडं उशिरा आलं तरी चालेल, तुम्ही आमचे नातू म्हणून जन्माला या. रुचिकांच्या पोटी पुढे जमदग्नी जन्माला आले आणि जमदग्नींच्या पोटी पुढे परशुराम जन्माला आले. जन्माला आश्रमात आले पण हातामध्ये शस्त्र घेऊन रणकंदन करत फिरले. पण ते आत्ता आपली कथा नाही, बाजूला ठेवू. पुढचा विषय आला तिकडे राजवाड्यातला. राजवाड्यात राणीच्या पोटी जन्माला आले. जन्माला राजे म्हणून आले पण ऋषी झाले. त्यांचं नाव होतं भगवान विश्वामित्र. ते विश्वामित्र जन्माला आले, राजकुळात जन्माला आले. वशिष्ठांकडे गेले, वशिष्ठांची नंदिनी पाहिली, त्या नंदिनीचा प्रभाव पाहिला. यांनी सांगितलं ती गाय मला पाहिजे. यांनी सांगितलं नाही, मला इंद्राणी दिलेली आहे, मी देऊ शकत नाही. ओढून न्यायचा प्रयत्न केला. वशिष्ठांवर सगळे शस्त्रास्त्र चालवले. वशिष्ठांनी फक्त ब्रह्मदंड समोर धरला आणि सगळे शस्त्रास्त्र गायब झाले. भगवान विश्वामित्र म्हणून मोकळे झाले. दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलात् बलम. बाकीचे सगळे बल निरर्थक आहेत. ब्रह्मतेज असलं पाहिजे. मला ब्राह्मण व्हायचंय, मला ज्ञानी व्हायचंय. 10,000 हजार वर्षाचे 10 पुरश्चरण केले. 1,00,000 वर्षाची तपश्चर्या, गायत्रीचा उपासना केली. गायत्रीचे ऋषी म्हणून पुढे निर्माण झाली अवस्था. पण तरी ब्रह्मदेव प्रत्येक वेळा येतात. प्रत्येक वेळा आले की हे सांगतात मला ब्राह्मण करा. ब्रह्मदेव म्हणतात तप करा.
पुन्हा 10,000 वर्ष, पुन्हा 10,000 वर्षांनी ब्रह्मदेव यायचे, हे विनंती करायचे मला ब्राह्मण करा. ते म्हणतात तप करा. 10 वेळ झालं. वाक्य समजून घ्या. विश्वामित्राचं काय झालं याच्यासाठी नाही. लाख वर्ष तपश्चर्या केली तरी विश्वामित्राला ब्राह्मण होता आलं नाही. भगवंतानी आपल्याला केलं. याच्यानंतर जर दुर्दैवी वागत असाल तर मोर्या नाही त्या नंदीचा पाय आपल्यासाठी काय वापरणार आहे. ब्राह्मण म्हणून जन्माला आलो, स्नान संध्या करावं वाटत नसेल, मोरगाव मध्ये जन्माला येतो, ब्राह्मणचा जातीशी संबंध नाही. मोरगावात जन्माला आले सगळे ब्राह्मणच का, त्याशिवाय ते आली कशाला मोरगावात, नाही का. नग्न भैरवाची कृपा लागते इथे यायला. 2-4 दिवस येण्यासाठी त्याची प्रार्थना लागते. त्यांनी तुम्हाला कायमचं आणून ठेवलेलं आहे. पण मोरगावात येऊन मोरगावात राहून मोर्याला जाऊ वाटत नसेल, नग्न भैरव तरी काय करल. पण होते असं. ही रचना समजून घ्या. तिथं अवस्था निर्माण झाली. 10,000 वर्षाच्या 10 वेळा तपश्चर्या केल्या तरी ब्राह्मण होता आलं नाही. का? कारण प्रत्येक वेळा मी माझ्या प्रयत्नाने ब्राह्मण होतोय हा अहंकार होता. तो आतमध्ये बसलेला होता. त्याचा विषय येऊन पोहोचला. त्यानंतर शेवटी नशिबाने तिथं महर्षी याज्ञवल्क्य येऊन पोहोचले. यांनी याज्ञवल्क्यांना प्रार्थना केली, मी इतकली तपश्चर्या करतोय, मला ब्राह्मण नाही होत आहेत, काय करावं. त्यांनी सांगितलं कसं होणार आहे. जोपर्यंत तुझ्या डोक्यात हा अहंकार आहे की मी ब्राह्मण होणार आहे तोपर्यंत ब्राह्मण होऊच शकत नाही. कारण डोक्यात अहंकार असेल त्याला ब्राह्मण म्हणतच नाही. शेंडीच्या लांबीवर थोडं ठरते, नाही का, दाढीच्या योग्यतेवर थोडं ठरते. आतमध्ये अहंकार नसला तर ब्राह्मण, नाही का, आतमध्ये मत्सर नसला तर ब्राह्मण. जन्माला कुठं आला याला काही महत्व नाहीये. ते तुमच्या माझ्या हातात कुठं होतं, नाही का, ते माझ्या हातात नव्हतं. कुठेही जन्माला येऊ शकतो. उलट होतं. तुकोबारायांना आठवा, ते म्हणतात बरं झालं देवा तू मला ब्राह्मण नाही केलं, नाही का, बरे झाले देवा कुणबी केला. का? नाहीतर अहंकारही मेलो असतो, नाही का. नुसताच अहंकार झाला असता, माझ्यासारखा मी मातीत गेला असता. अहंकार असता तर ब्राह्मण असू शकत नाही. ब्राह्मणोत्तम तुकोबा असतात, ब्राह्मणोत्तम चोखोबा असतात. ते कुठं जन्माला आले याला महत्व नसतं. हा भाव एकदा समजून घ्या म्हणजे मग आपल्या वर्ण व्यवस्था कळेल. जाती नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, वर्ण व्यवस्था हा वर्णाचा विषय आहे. ब्राह्मणत्व हा वर्णाचा विषय आहे. ते सांगतात अहंकार आहे म्हणून पंचायत आहे. आणि अहंकार तुझ्या माझ्याला सोडून दे रे, मोठ्या मोठ्यांना मातीत घालतो. याज्ञवल्क्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. म्हणजे दिवोदास नावाचा एक राजा होऊन गेला. या राजा दिवोदासाने राज्य सोडून दिलं. का? राज्य करायचा कंटाळा आला. काय देश आहे हा. या देशात राज्य करण्याचे कंटाळा येणारे लोक झाले. ते म्हणाले राज्य करायचा कंटाळा आला तर सोडून देतो, तपश्चर्या करतो. कारण राज्यात ते मिळत नाही जे तपात मिळतं. काय मजेदार रचना आहे. राज्यामध्ये ते नाही तपात मिळणार, म्हणून मी तप कराय करता गेलो. राजा तप कराय करता गेला आणि राजा चुकीचा जागेहून गेला. दिवोदास, काय सुंदर नाव आहे. दिव म्हणजे देवता, दिवोदास म्हणजे देवतांचा दास. देवतांचा याचा अर्थ दैवी संस्कृतीचा, राजा याचा अर्थ सत्ताधीश. जोपर्यंत दैवी संस्कृतीचा दास असतो तोपर्यंत सत्ता व्यवस्थित चालते, नाही तर ती मातीत जाते. मग सगळे अनावर्षणाचा प्रकार आला, पाऊसच पडेना. शेवटी ब्रह्मदेव येऊन पोहोचले. ब्रह्मदेवाने दिवोदासाला सांगितलं काही कर, राज्य कर. अहो म्हणे काय करता, मी ते सगळं सोडून आलोय, आता पुन्हा कुठं लागता, मला मुक्त व्हायचंय. त्यामुळे असं एकट्याने मुक्त होऊन काय उपयोग आहे. आत्मनो मोक्षार्थम नाही जगात हिताय च, जगाचं हित करायचंय तुला. पुन्हा राजपदावर बस, पुन्हा राज्य व्यवस्थित कर, नंतर तुला मुक्ती मिळेल. त्याने अजब अट टाकली. म्हणे मी जर राज्य करायचं असेल तर माझ्या राज्यात देवांचा निवास असता उपयोगी नाही. याचा अर्थ देवांची सत्ता असता उपयोगी नाही. माझी एकट्याची सत्ता चालेल. जे काय ठरवेल ती मी एकटा. आता कळलं का दिवोदास? समजलं बरोबर. मी काय ठरवेल ते एकटा ठरवेल. बाकीचं मंत्रिमंडळ मी सांगेल तेवढं फक्त मुकाट्याने करेल. तुमचे देव असतील सगळे जागेवर, काढायचं कोणालाही नाहीये, पण त्यांची सत्ता चालणार नाही. ब्रह्मदेवाला नाही म्हणण्याशिवाय हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण सगळे अनावर्षण झालं होतं. ब्रह्मदेवाने आणून बसवलं. काशीत त्याला आणून बसवायचं म्हटलं की पहिली पंचायत होती. काशीत राज्य शंकराचं. शंकराला तिथून बाहेर काढणं भाग होतं. शंकरांना विनंती करण्यात आली. मंदर नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर मरीची नावाचे ऋषी बसलेत, त्यांना तुमचं दर्शन देणं आवश्यक आहे, चला तिकडे. हे म्हणाले काय हरकत आहे, बरेच दिवसात कुठली ट्रिप केलीच नाही, जाऊन येऊ. पार्वतीला वगैरे सोबत घेतलं. पार्वती सह सगळ्या गणांसह भगवान शंकर मंदराचलावर ऋषीच्या समोर प्रगट झाले. ऋषींनी फक्त पायावर डोकं ठेवलं आणि जागेवरच सोडला प्राण. कारण तेवढंच पाहिजे, आता काय पाहिजे होतं. भगवान दिसले, प्राण सोडला. भगवान शंकर म्हणतात चला झालं आता वापस जाऊ. ब्रह्मदेव म्हणतात नाही, तेवढ्या करतात आणले इथं, इथंच थांबा, वापस नाही जायचंय.
नाईलाज आहे, तुम्हाला फसवून आणलं, कारण या पद्धतीने मी दिवोदासाला राज्य दिलंय. आणि मग भगवान शंकरांनी डोक्यावर हात मारून घेतला. का? कारण शंकरांच्या डोक्यात हा अहंकार झाला होता की ही काशी माझी आहे आणि काही झालं तरी मला काशीतून दूर व्हायची गरज नाही. भगवान शंकरांना अहंकार झाला. याज्ञवल्क्य विश्वामित्राला सांगतात त्यांचा अहंकार भगवंतांनी तोडला. तुझं काय घेऊन बसला नाही का? त्यांना तिथं जाऊन राहावं लागलं, त्या मंदराचलावर राहिले. मग त्यांनी नाना प्रकार केले काशीत वापस येण्याचे, सगळे प्रकार फोल ठरले. सगळ्यात शेवटी पुन्हा भगवंताला शरण गेले. माझ्या मोरयाच्या पायावरच मस्तक ठेवलं आणि सांगितलं, मोरया काय वाटेल ते कर, त्या काशीचा विरह मला सहन होत नाही. तिकडं काशी स्तुती करतीये, मला मोरया भगवंताचा विरह, विश्वनाथाचा विरह सहन होत नाही. काशीनी जी स्तुती केली त्या स्तुतीला विरहांतक स्तोत्र म्हणतात. ज्याला कोणाला विरह झालेला असेल त्याने ते काशीनी केलेलं स्तोत्र वाचत जा, म्हणजे विरह लवकर दूर होतो. निदान विरह झाल्याचं दुःख कमी होते. काशीला होतो आपलं काय घेऊन बसले, एवढं तर कळते ना. त्याच्यामुळे तेवढा जरी भाव कळला तरी पुरेसा आहे. कारण सगळ्या कथा तेवढ्याच करता ऐकायच्या. इतके संकट सगळ्या देवतांवर आले, इतके संकट त्या संतांवर आले, ऋषींवर आले, तरी त्यांनी उपासना सोडली नाही. एवढंच शिकायचंय. त्याच्यापेक्षा तर मोठे संकट नाहीत ना आपल्यावर. मग तेवढे भयानक संकट येऊन जर ते उपासना सोडत नसतील तर आमचं थोडंसं बिघडलं की पहिलं सोडलेली गोष्ट कोणती असते? त्याचं उत्तर आहे पूजा. याच्यात काही ठेवलेलं नाही, पहिलं घोषणा. आणि पूजेबद्दल तसंही आपण इतकं दुय्यम वागतो की कुठं आपण प्राधान्य देतो पूजेला? जरा शांतपणे स्वतःला तपासा बरं. कधीतरी आपल्या लहान भावाला म्हटलं का माझ्याऐवजी नवीन कपडे तू घालून घे? नाही म्हटलं. कधीतरी लहान भावाला म्हटलं का माझा पगार झालाय तू काढून घे, मी घर बांधलंय तू राहा? नाही. यातलं काही लहाण्याला म्हणत नाही, पण बोलताना पटकन सांगता की नाही माझ्याऐवजी आजच्या दिवस पूजा तू करून टाक. आणि त्याच्यातही वाक्य काय? पूजा तू करून टाक, घे नाही. कुठले शब्द कुठं वापरायचे कळलं पाहिजे ना. पूजा ही करून टाकायची गोष्ट आहे का? पण घराघरात वाक्य असतं आंघोळ करून घेन पूजा करून टाक. म्हणजे आंघोळ करून घ्यायची काय असते? आंघोळ करून टाकायची असते आणि पूजा करून घ्यायची असते. पण कुठेही काही वापरतात, दणकून वापरून टाकतो. भगवंताला आपण दुय्यम स्थानावर ठेवतो. मला सांगा, जर घरामध्ये 4 कामं जास्त असतील तर पहिल्यांदा पूजा सोडत असाल तर काय मयुरेश्वराचं आडलंय हो तुमच्याकडं पाहायचं? जग गेलं उडत, मी माझी उपासना केल्याशिवाय राहणार नाही, ही निष्ठा असते तेव्हा कदाचित भगवान पाहिजे. तेही कदाचित आहे, खात्री नाही, पण एवढी निष्ठा असली पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी. पण मोठी अजब गोष्ट असते. आमच्या पिताश्रींना एकाने विचारलं, म्हणे आपण सगळीकडे फिरायचं, ती मूर्ती घेऊन कशी फिरायची नाही का? देव सगळीकडे न्यायची पूजेला, रोजची अनुष्ठान असलं पाहिजे असं ते सांगत होते. त्यांनी सांगितलं म्हणे ती मूर्ती कशी न्यायची? म्हणे त्यांनी इतक्या विचित्र शब्दांनी सांगितलं, म्हणे गाढवा 5 फुटाची बायको नेता येते, तर 5 इंचाची मूर्ती काऊन नाही नेता येत? पण मूर्त्या नाही नेत, देव कसा न्यायचा? त्याने अजब प्रश्न विचारला पुढचा. म्हणे नाही, आपण ते देव जिथं नेऊन ठेवायचं तिथं आपण जातो, तिथं देवाला कसं न्यायचं? यांनी त्याच्यावर मस्त उत्तर दिलं. म्हणे जिथं देवाला नेता येत नाही अशा जागी आपण कशाला जायचं? कुठं जायचंय आपल्याला कळलं पाहिजे. त्यांचे प्रश्न फार अद्भुत असायचे. म्हणजे एका माणसाला त्यांनी मोरगावातूनच एकाने फोन केला आणि मोरगावातून फोन करून विचारलं, म्हणे दादा चतुर्थीला काय खायचं? यांचं अद्भुत उत्तर होतं, म्हणे चतुर्थीला कशाला खायचं? एक तर दिवस निदान पिण्याचा राजा. पण अद्भुत उत्तर, त्यातले हे मजेदार उत्तर होते. भगवंताची मूर्ती आपल्याला जर जड वाटत असेल तर भगवंताला आपण हलके त्याच्या पुढे ट लावून टाका, वाटेल की नाही. साधा हिशोब आहे. भगवंताची मूर्ती जड नसते, ती आपण नाही चालवत आहे, तो आपल्याला चालवतोय. ही तर भूमिका पाहिजे. जेव्हा केव्हा मी पेटीमध्ये भगवंताला प्रसादतो आणि गाडीत पहिल्यांदा ठेवतो तेव्हा सांगतो, मालक चला प्रवासाला, गाडी त्याची आहे, मी ड्रायव्हर आहो. ही भूमिका असली पाहिजे. आणि भक्ती किती अप्रतिम. पिताश्रींचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, भक्ती मार्ग कसा असावा. ते मोरयाला ताम्हणात घ्यायच्या आधी एक अद्भुत प्रकार करायचे. मी माझ्या लहानपणी पाहिलं. ते अद्भुत प्रकार करायचे, गालाला असा हात लावायचे. मी ते 2-3दा पाहिलं लहानपणी. मला काही समजे ना, म्हटलं हा कोणता विधी आहे? असा तर कुठलाच विधी कुठल्याच याच्यात नाही. इथं हात लावायची पद्धत आहे. कानाला हात लावण्याचा विषय त्याला आचमन करणाचमन असं म्हणतात. कुट्टन करण्याचा विषय गाणपत्य संप्रदायातला आहे. म्हटलं गालाला काय हात लावतात? 2-3 दिवस पाहिलं. शेवटी मी एक दिवस त्यांना विचारलं, त्यांना इतकं बरं वाटलं
त्याचा अर्थ पोरग व्यवस्थित पाहतोय आपण काय करतोय ते. म्हटलं दादा हे गालाला काय हात लावता? त्यांनी मला अद्भुत उत्तर दिलं. भक्ती मार्गाचं आपल्याला असलेलं अद्वितीय सूत्र. ते म्हणाले, मी नख वाढलेत का पाहतो. गालाला हात लावून नख वाढलेत का पाहतो, कारण ते जर टोचले तर आधी नख काढतो आणि मग मोर्याला ताम्हणात घेतो, कारण ताम्हणात घेताना त्याला नख रुतता उपयोगी नाही. तो स्वानंदे सजीव वाटतो तेव्हा भक्ती होते. आपल्याला दगडाचा गोळाच वाटतो. कधी सजीव वाटला? मोर्या सजीव वाटला? जर वाटला असता तर आपण जे जे काय करतो त्यातलं काही केलं नसतं. त्याच्यावर लोट्या आपटतात. आपटतात की नाही? मोरगावात न बोललेलं बरं. पण दन दन येऊन त्या लोटीमधलं सगळं त्याच्यावरच आपटाई करता. मूर्तीवर लोटी आपटणारे भयानक लोक आहेत हो. काय बोलायचं? उदबत्ती लावताना ती मोर्याच्या अंगाला चटका बसेल एवढंही भान जर नसेल तर मी भक्त आहे की कोण आहे याचा विचार व्हायला पाहिजे की नाही. मोर्या सजीव वाटला पाहिजे. मोर्या जिवंत वाटला पाहिजे. ते चैतन्य आहे हे वाटलं पाहिजे. ते वाटत नाही म्हणून गडबड आहे, म्हणून तर पावत नाही. हा हिशोब आपल्याला समजला पाहिजे. ही रचना आपल्याला नेमकी कळली. प्रत्येक गोष्ट करताना ते भाव भगवंताला वाहताना दुर्वाचं टोक सुद्धा त्याला रुतणार नाही इतक्या बारकाईने वाहिलेलं असलं पाहिजे. तितकं सुंदर निवडलेलं. फेकून मारल्यासारखे फुलं मारतात. हे काय प्रकार आहे? नेम धरल्यासारखा. तिथं आहे का हान रट्ट्या? हे काय पद्धत आहे? फुलं हातात घ्यायची असतात आणि पुष्पांजली म्हटलंय. ओंजळीनी व्हायचे, पायावर हळूच, धुतलेले असले पाहिजे. बिना धुता फुलं वात जाऊ नका. बिना धुता शमी, मंदार, दुर्वा काही व्हायच्या नाही, कारण त्याच्यावर जर कचरा असेल आणि तो तुम्ही वाहिला तर मोर्या काय परत करेल? आयुष्याचा कचरा केल्याशिवाय राहणार नाही. तिथं कचरा नाही टाकायचा आहे. फूल वाहताना त्याच्यावरचे जर किडे वाहाल तर डोक्यात मोर्या काय टाकल? किडेच टाकणार आहे. शुद्धता, पावित्र्य, माझ्या समोरचा मोर्या सजीव वाटला पाहिजे. ही रचना आपल्या समोर ती नसते. दिवो दास राहत नाही म्हणून गडबड होते. इकडं काशी विरहात आहे, तिकडे शंकर विरहात आहेत. दोघांनी मोर्याची प्रार्थना केली. दोघांच्याही समोर मोर्या प्रगट झाले आणि मग मोर्याच्या शरीरातून धुंडीराज नावाचा ब्राह्मण जन्माला आला. त्याचं वर्णन सध्याच्या मासाचं आहे, कारण धौंडीराज मास, ढौंड मास म्हणून या मासाचं वर्णन आहे. या अधिक महिन्याची देवता गाणपत्य संप्रदायात भगवान धुंडीराज आहेत. ही ज्योतिषशास्त्राची देवता आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी पहिले काशीत जाऊन ज्योतिषाचा विषय सुरू केला. सगळ्यांना ज्योतिष सांगायला सुरुवात केलं. कमालीचं सुंदर शास्त्र आहे, पण या शास्त्राची मोठी गडबड आहे. याचं व्यसन लागण्याची शक्यता सगळ्यात भयानक आहे. आणि एकदा व्यसन लागलं की हे शास्त्र मातीत घालतं. कारण मग काही करायचं म्हटलं का पहिले मुहूर्तच पाहतो म्हणते, आणि मुहूर्त नसला तर कामच करत नाही. याच्यासाठी नाहीये ते शास्त्र. जीवनातल्या अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये जेव्हा मार्गच दिसत नाही तेव्हा नेमका मार्ग तेवढ्याच करता वापरायचं असतं. पण आज निळा ड्रेस घालू का पिवळा याच्याकरता प्रश्नकुंडली जर मांडत असाल तर काय डोकं फोडणार आहे ज्योतिष? नाही का? पण भगवान धुंडीराज येऊन पोहोचले. धुंडीराजांनी लोकांचं भविष्य सांगायला सुरुवात केली. आणि जगातल्या प्रत्येक माणसाची उत्सुकता असते आपलं भविष्य जाणून घेणे. नाही का? म्हणून तर फेसबुकवर किती प्रकार चालतात. हे लाईक करा, ते लाईक करा, ते लाईक करा, ह्या नाना प्रकारच्या गोष्टी. सगळं खोटं. बरं, वाचनेवाल्यालाही माहिती आहे खोटं आहे, पण वाचल्याशिवाय करमत नाही. हेच त्या शास्त्राचं गंमत आहे. रोज भविष्य लिहिल्या जातं की नाही? त्या लिहिण्यावाल्यांबद्दल मी बोलत नाही, समोर बसलेत. पण ते लिहिणेवाले रोज लिहितात, दर आठवड्याला लिहितात. वाचनेवाल्यांनाही माहिती असं होत नाही. का होत नाही? जगात 6 अब्ज आहेत, 12च राशीत. एकेका राशीमध्ये 50-50 लाख असतील तर सगळ्यांना एकदम कसं काय लागू पडल? कोणाला तरी 10 लोकांना लागू पडतं, कोणाला तरी लागू पडत नाही. बरं, ते मस्त वाक्य वापरतात नाही का? ज्योतिषवाल्यांची वाक्य मस्त असतात ना, तुमच्यासारखं कष्ट आयुष्यात कोणी केले नाही, हे कोणालाही चालते नाही का? अशी कुंडली मी आजपर्यंत पाहिली नाही. कोणालाही म्हणू शकता, कारण नसतेच दुसरी कोणाची तशी. खोटं कुठं बोलले? असा हात मी पाहिलाच नाही. बरोबर आहे नाही का? तुम्ही आयुष्यात किती कष्ट केले पण लोकांना तुमची कदर नाही, हे जगातल्या कोणालाही चालणारं वाक्य आहे नाही का? प्रत्येकाला होच वाटते, प्रत्येकाला होच वाटते. मोठी अजब गोष्ट आहे. अशा पद्धतीने त्यांनी सगळं भूत भविष्य वर्तमान सांगायला सुरुवात केली. लोक मागं लागले. राजा दिवोदास सांगतात, सांगितलं कोणी तुम्हाला हे फालतूची भानगड?
करायचं काय भविष्याच्या मागे लागून? कारण कायम लक्षात ठेवा, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे शहाण्या माणसाचे विषय नाहीत. का नाहीत? समजून घ्या. सगळे लहान लेकरं पहा, तुमच्या लक्षात येईल ते सगळे भविष्यकाळात बोलतात. 2 लहान लेकरांचे खेळ पहा तुम्ही नुसते. त्याची गाडी येते, माझी गाडी इकडून येईल, तुझी गाडी इकडून येईल, मग आता 2 गाडींची ठोस होईल. सगळे भविष्यकाळाची क्रियापद. सगळा भविष्यकाळ वापरतात. का? कारण पोरांच्या समोर भविष्य ठेवलेलं आहे म्हणून. तुमच्या माझ्यासारख्या मधल्या वयातल्या माणसाला विचारा, विचारणेवालाही शुद्ध वर्तमान काळात विचारतो, सांगणेवालाही शुद्ध वर्तमान काळात सांगतो. काय कसं चाललंय? शुद्ध वर्तमान काळ. बरं चाललंय, शुद्ध वर्तमान काळ. पण म्हाताऱ्याची सुरुवातच होते, आमच्या काळात असं नव्हतं. स्टार्टिंग तिथून. आणि मग याला काल भाजी कोणती खाल्ली ते भले आठवणार नाही, पण 50 वर्षापूर्वी काय झालं ते आठवतं. कारण म्हाताऱ्यांना फक्त भूतकाळ आठवतो. का? कारण आता भविष्यकाळ उरलेलाच नसतो. काय आठवण? ते फक्त भूतकाळात जगतात. फक्त भूतकाळात जगणं हे वार्धक्याचं लक्षण आहे. फक्त भविष्यकाळात जगणं हे बाल्याचं लक्षण आहे. वर्तमानात जगणं हे माणसाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे भूतकाळ काय झालं याचा विचार करू नका. भविष्यात काय होईल याची चिंता नाही. आज मला काय करता येईल आणि आज मी मुद्गल किती समजून घेऊ शकेल हे समजून घ्या, हे दिवोदास सांगतायत. पण लोकांना नाही पटलं, कारण हे पटत नसतं. बरं कुठं चालतं? लोकांना फक्त बरं ऐकायला आवडतं, खरं कुठं आवडतं? दणकून बरं बरं सांगितलं आणि सगळे लोक मागं लागले. आणि मग सगळ्या लोकांना सांगण्यात आलं, नाही 18 नंतर की नाही, डिसेंबर 18 नंतर दशा बदलेल, म्हणजे तोपर्यंत तू बस खेटे घेत. हे पद्धतीने त्याला नाना प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या. सगळ्या लोकांना दैव भोळं करण्यात आलं. दैव भोळं नाही, दैवावर विश्वास असावा, प्रश्न नाही. पण दैव भोळं असून उपयोग नाही. दिवोदास कथा ते सांगतायत. एकदा दैव भोळं केलं आणि मागून भगवान विष्णू बुद्ध अवतारात आले. कारण एकदा माणूस देव भोळा झाला की त्याला कर्मकांड नको वाटतात, नाही का? मग आलेला कोणीही, जेवढे लोक ज्योतिषाकडे जातात, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जेवढे लोक ज्योतिष सांगत असतील त्यांनी प्रयोग करून पहा. त्याला सांगा स्वानंद स्तोत्राचे रोज 1008 वर्तन कर. येतच नाही तो पुन्हा तुमच्याकडे. नग्न भैरव स्तोत्राची 108 पाठ कर, तो पुन्हा येत नाही. त्यांना काय पाहिजे? कुठला तरी विकतचा खडा द्या, तो घातला की माझं काम झालं पाहिजे. याला कर्महीनता म्हणतात. येणारे लोक कर्म नाही मागत आहेत, येणारे लोक उपाय नाही मागत आहेत. त्यांना बसल्या जागी आयतं पाहिजे. तुम्ही काहीतरी आयतं द्या. असे खडे घालून जर माणसं सुधारले असते, नाही का, तर खड्याचे व्यापारी सुधारले असते ना. तसं नसते होत. कुठलाही खडा आणूनही उपयोग नाही. जोपर्यंत त्याच्यासोबत तुमचं उपासनेचं बळ लागत नाही, तोपर्यंत दगड काय करणार आहे या दगडाचं? पण हे या दगडाला समजत नाही. अडचण तिथं आहे. असे यंत्र घालणे, असे खडे घालणे म्हणजे दैववादावर असणे. प्रयत्न सोडून हे सगळं असावं. त्याचं मूल्य आहे, मी कशालाही नाकारत नाहीये. त्या प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे, त्याचा मानसिक आधार आहे, त्याचं एक निश्चित महत्व आहे की आता मी हा खडा धारण केला, आता माझे कामं होणार. या मानसिक आधाराकरता ते निश्चित उपयोगाचं आहे. पण नुसताच खडा घातला म्हणून कामं होत नाही. त्या खड्यावर उपासना झाली पाहिजे, तर उपयोग होतो. आणि आपल्याला उपासना करायच्या नाहीत. मग काय करायचंय? फक्त आपल्याला मस्त आनंदात बसू, पाप पुण्यात काही अर्थ नाही, स्वर्ग नरकात काही अर्थ नाही, हे सांगण्यावाला बरा वाटतो. मागून विष्णू त्या रूपात आले, त्यांनी सगळं खंडित केलं. दिवोदासांनी राज्य सोडून दिलं. दिवोदास स्वर्गाला जाऊन पोहोचले. आणि दिवोदास स्वर्गाला जाऊन पोहोचल्यानंतर भगवान शंकर पुन्हा काशीत येऊन पोहोचले. त्या भगवान शंकरांनी काशीमध्ये भगवान धुंडीराजाची स्थापना केली आणि सांगितलं, माझा अहंकार यांच्या पायी गेला. माझ्या डोक्यात अहंकार होता, तो यांच्या पायी गेला. म्हणून माझ्या समोर येण्याच्या आधी धुंडीराजाचं दर्शन घ्या, तरच माझ्या दर्शनाचा फायदा मिळेल. म्हणून पहिले गणेश उपासना करा, तर बाकीच्या गोष्टीचा फायदा मिळेल. हे सांगत पहिला खंड संपतो. बाकीच्या खंडाचा विचार उद्यापासून करू. तोपर्यंत जय गजानन.